गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण किडनी सिस्टीमशी रिलेटेड एक टॉपिक पाहणार आहोत. डायुरेटिक्स. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे ड्रग्स कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम रिलेटेड कंडिशन्स असतील किंवा इडिमॅटस कंडिशन्स असतील त्यामध्ये खूप कॉमनली यूज केले जातात आणि त्याविषयी तुम्हाला ऑलरेडी काही ड्रग्सचं नॉलेज ऑलरेडी आहे. तर डायुरेटिक्स हा टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू CCMPचा विचार करता हा टॉपिक ॲज ए अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बरोबर विचारला जाऊ शकतो लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू, किंवा असं सेपरेट डायुरेटिक वरही क्वेश्चन येऊ शकतो. क्लासिफाय डायुरेटिक्स, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ हाय सिलिंग डायुरेटिक किंवा त्याऐवजी थायाझाईड डायुरेटिक्स, हे दोन ग्रुप फार महत्वाचे आहेत. तर लॉंग क्वेश्चन, शॉर्ट नोट त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ही हा टॉपिक विचारला जाऊ शकतात. युजेस ऑफ डायुरेटिक्स वर 2 मार्कला किंवा 4 मार्कला विचारलं जाऊ शकतं. ऍडव्हर्स इफेक्ट किंवा कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायुरेटिक यूज त्याविषयी क्वेश्चन येऊ शकतो. तर ओव्हरऑल डायुरेटिक्स टॉपिक हा महत्वाचा टॉपिक आहे आणि त्यामुळे आपण तो डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो रफली जर मी तुम्हाला विचारलं की डायुरेटिक्स म्हणजे काय, रफली तुमचा काय आन्सर राहील? तुम्हाला काय वाटतं डायुरेटिक्स म्हणजे काय? डायुरेटिक्स काय होतं? येस. वॉटरचं एक्सक्रिशन होईल, सोडियम ऍब्सॉर्प्शन होईल. सोडियम ऍब्सॉर्प्शन होईल, वॉटरचं एक्सक्रिशन होईल. ओके. युरिन आउटपुट इन्क्रीज होते. युरिन आउटपुट इन्क्रीज होतं. ओके, ठीक आहे. तर रफली जर डायुरेटिक ड्रगचं डेफिनेशन तुम्हाला जर सांगायची असेल तर डायुरेटिक्स दीज आर द ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर युरिनरी आउटपुट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर फ्रॉम द किडनी. डायुरेटिक्स हे असे ड्रग आहेत की जे यूज केल्यामुळं किडनी मधून कशाचं एक्सक्रिशन वाढतं? वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट. वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट्स. ओके, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स. ओके, तर त्यांना आपण डायुरेटिक असं म्हणतो. सो दीज आर द ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज एक्सक्रिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर फ्रॉम द किडनी. ओके, तर त्यामध्ये मेनली सोडियम लॉस होतं. तर सोडियम आणि वॉटर हे दोन्ही एक्सक्रीट होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सोडियम ऍब्सॉर्ब नाही होत, एक्सक्रीट होतं आणि त्याच्यावर वॉटरही जातं. सो डायुरेटिक्स दीज आर द ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर फ्रॉम द किडनी. ही त्याचं डेफिनेशन झाली. ओके, क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये कोणते ड्रग्स तुम्ही डायुरेटिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू यूज केलेले आहेत? लॅसिक्स. फ्रुसिमाइड. लॅसिक्स मध्ये काय आहे? फिरोसिम. फ्रुसिमाइड आहे. ओके, फ्रुसेमाइड आहे. ओके, डायटॉर डायटॉर. डायटॉर केलंय. टॉर्सिमाइड केलंय. टॉर्सिमाइड. ओके, डायटॉर मध्ये टॉर्सेमाइड आहे. टॉर्सिमाइड. ओके, अजून? हायड्रोक्लोरथायाझाइड. ओके, हायड्रोक्लोरोथायाझाइड. ओके, क्लोरथॅलिडॉन. हायड्रोक्लोरोथायाझाइड. ओके, क्लोरथॅडिडॉन. कुठे यूज होतं थायाझाइड प्रामुख्याने? कॉम्बिनेशन मध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह बरोबर देतात. ओके, अँटी हायपरटेन्सिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू थायाझाइड जास्त होतं. ओके, अजून अजून कोणता ड्रग? हा, क्लोरथॅलिडॉन सेपरेट CTD म्हणून टॅबलेट येते त्याची. ओके, तो कशात वापरतात? अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये पण देतात, परत CCF मध्ये पण देतात असं. ओके, देतात. ओके, आणि हे पण स्पायरोनोलॅक्टोन पण आहे. ओके, स्पायरोनोलॅक्टोन आहे. ओके, एप्रिलोन पण आहे पोटॅशियम ओके, स्पेअरिंग मध्ये. ओके, 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 ओके. एंडेफोमाइड. सेरेब्रल इडिमा झालं तर कोणतं ड्रग्स तुम्ही डायुरेटिक प्रेफर करता? सेरेब्रल मॅनेटॉल. मॅनिटॉल. ओके, तो तो पण एक डायुरेटिक आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला डायुरेटिक ड्रग. ऍसिटाझोलामाइड पण आहे. ओके, ऍसिटाझोलामाइड आहे. ओके,
ओके. तर ओव्हरऑल काही ड्रगची नावं तुम्हाला माहित आहेत. ओके. तर ह्या लेक्चरचा उद्देश असा आहे की त्या ड्रग्सचं मेकॅनिझम तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्या मेकॅनिझम मुळे कोणत्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स होतील आणि त्यांचे युजेस काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर डायुरेटिक्स हे असे ड्रग आहेत ते किडनी या ऑर्गनवर ऍक्ट होता. जर आपण किडनीचा विचार केला तर किडनीचं फंक्शन काय काय आहे, तर किडनीचा फंक्शनचा विचार केला तर किडनी रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रीशन ऑफ वेस्ट फ्रॉम द बॉडी. इट रेग्युलेट इलेक्ट्रोलाइट लेवल. Kidney responsible for excretion of water, and due to that it maintains extracellular volume. And kidney is also involved in production of hormones like renin. It is formed from juxtaglomerular cell. तर हे किडनीचं फंक्शन्स आहेत. ओके. तर त्यापैकी आता आपल्याला माहित आहे की किडनीतून वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट्स जे आहे ते एक्सक्रीट होतात आणि डायुरेटिक काय करतात, ती प्रोसेस जे आहे एक्सक्रीशनची ती वाढवतात आणि डायुरेटिक यूज केल्यामुळे एक्सिस वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट किडनीतून जातात. आता $1,000,000 क्वेश्चन असा आहे की ही ऍक्शन्स कशी होती, तर डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला अर्धी डेफिनेशन पहिले डिस्कस केली, तेवढी जरी तुम्ही सांगितली एक्झाम मध्ये तरी मोर दॅन सफिशियंट आहे. दीज आर द ड्रग्स विच इन्क्रीज युरिनरी आउटपुट ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स फ्रॉम द किडनी. सो $1,000,000 क्वेश्चन, हाऊ? By interfering with one or more reabsorptive processes occurring at different parts of the nephron. तर हे डायुरेटिक्स वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं एक्सक्रीशन किडनी मधून वाढवता आणि कसं वाढवता, दे इंटरफिअर विथ वन ऑर मोर रिअब्सॉर्प्टिव्ह प्रोसेसेस ऑकरिंग ऍट डिफरंट पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन. तर नेफ्रॉन जे आहे हे किडनीचं स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट आहेत. नेफ्रॉनचे वेगवेगळे पार्ट आहेत आणि नेफ्रॉन मध्ये जे आता नेफ्रॉनचे पार्ट्स मी पहिले डिस्कस करेल आणि त्यानंतर तुम्हाला फिजिओलॉजी पार्ट डिस्कस करणार आहेत की नेफ्रॉनचं कार्य कसं चालतं. तर हे डायुरेटिक्स काय करतात, दे रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट फ्रॉम किडनी बाय इंटरफेअरिंग विथ वन ऑर मोर रिअब्सॉर्प्टिव्ह प्रोसेसेस ऑकरिंग ऍट डिफरंट पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन. मग आता तुम्हाला मी सांगितलं की फार्मॅकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मेकॅनिझम ऍक्शन क्लिअर होण्यासाठी तुम्हाला फिजिओलॉजी माहित पाहिजे. ओके. कारण हे ड्रग रिअब्सॉर्प्टिव्ह प्रोसेस इंटरफिअर करताय. मग नॉर्मली रिअब्सॉर्प्शन जे आहे किडनीतून काही सबस्टन्सचं कसं होतं, वेगवेगळ्या पार्ट्स आहे नेफ्रॉनचे, तिथे ते कार्य कसं चालतं हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला त्या ड्रगची मेकॅनिझम कळेल. तर आज सुरुवातीच्या पार्टमध्ये मी फिजिओलॉजी ऑफ द नेफ्रॉन डिस्कस करणार आहे आणि ती तुम्हाला कळाली तर त्यावरून ड्रगच्या मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके. तर डेफिनेशन लक्षात आली का तुमच्या? ही क्लिअर झाली डेफिनेशन? समजली डेफिनेशन? हो सर. ओके. हो सर. ठीक आहे. आवाज येतोय क्लिअर? हो सर. ओके. ठीक. आता डू यू नो व्हेरियस टाइप्स ऑफ नेफ्रॉन? आय विल डिस्कस द टाइप्स ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉन हे किडनीमध्ये जे किडनीचं कार्य जे आहे ते ह्या नेफ्रॉन थ्रू होतं. म्हणजे हा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे किडनीचं आणि युरिनचं जे कॉन्सन्ट्रेशन करण्याचं जी किडनीचं जे कार्य आहे हे नेफ्रॉन थ्रू होतं. ओके. तर नेफ्रॉनचे जे वेगवेगळे पार्ट्स आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. ओके. हा जो यू शेप पार्ट दिसत आहे त्याला काय म्हणतात? बाउमन्स कॅप्सूल. बाउमन कॅप्सूल. ओके. हे बाउमन्स कॅप्सूल आहे. ओके. आणि ह्या बाउमन्स कॅप्सूल मधून ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होतं. ओके. ओके. तर हे बाउमन्स, आता हे ग्लोमेरुलर पार्ट आहे त्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. ओके. आणि हे बाउमन्स कॅप्सूल आहे यू शेप. ओके. आता हे जे रक्तवाहिन्या आहेत तर पूर्ण आपल्या बॉडीतलं जे रक्त आहे, ओके, ते रक्त किडनीमध्ये येतं आणि किडनीमध्ये
जे टॉक्सिक सबस्टन्स आहे किंवा बाकी अदर सोल्युट्स आहे ते फिल्टर होतात आणि ते कसे होतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की हे ग्लोमेरुलर कॅपिलरीज जे आहेत त्या कशा फॉर्म होतात, तर हे ऍफरंट आर्टेरियल येऊन त्या कॅपिलरीज बनतात आणि कॅपिलरी बनल्यानंतर पुढे त्याचं कंटिन्युएशन इफरंट आर्टेरियल मध्ये होतं. तर ऍफरंट आर्टेरियल, ग्लोमेरुलर कॅपिलरीज आणि इफरंट आर्टेरियल हे 3 पार्ट तुमच्या लक्षात आले इथले? येस हो सर. सर. ओके, ठीक आहे. तर आता कसं होतं बघा, ते प्रोसेस कशी होती ते नंतर मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता नेफ्रॉनचे वेगवेगळे पार्ट आहेत. हा जो इनिशियल कॉन्व्होल्युटेड पार्ट दिसतो ना, त्याला पीसीटी म्हणतात. त्याचं लॉंग फॉर्म आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. याचं कंटिन्युएशन प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्यूल मध्ये होतं पहिले. ओके, आणि प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्यूलचं पुढं हा जो हायलाइट करणारा पार्ट मी दाखवत आहे त्याला आपण लूप ऑफ हेनले म्हणतो. काय म्हणतो? लूप ऑफ Loop of हेनले. Henle. आणि लूप ऑफ हेनलेचं पुढं कंटिन्युएशन परत एक कॉन्व्होल्युटेड पार्ट मध्ये होतं, त्याला डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल असं म्हणतात. ओके, तर मी कोणकोणते पार्ट डिस्कस केले? पहिलं ग्लोमेरुलर ॲपॅरेटस डिस्कस केलं, त्यामध्ये ग्लोमेरुलस आहे आणि बाउमन्स कॅप्सूल आहे. त्यानंतर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल डिस्कस केलं, त्यानंतर प्रॉक्सिमल स्टेल ट्यूब्यूल डिस्कस केलं आणि हा जो यू शेप आहे पार्ट लूप त्याला काय म्हणतात? लूप ऑफ हेनले. Henle. आणि पुढे तो कंटिन्युएशन डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये होतो. डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचं पुढं कंटिन्युएशन कलेक्टिंग ट्यूब्यूल मध्ये होतं आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल एकत्र येऊन हे ओके कलेक्टिंग डक्ट बनतं आणि हा शेवटचा पार्ट आहे नेफ्रॉनचा. तर ह्या वेगवेगळ्या पार्टचं नेफ्रॉनचं कार्य कसं चालतं हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला आता नेफ्रॉनचे पार्ट विचारले तर लक्षात येतील? हो सर. ओके, लक्षात येईल. ओके, तर ग्लोमेरुलर ॲपॅरेटस, त्यात बाउमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलर कॅपिलरीचं नेटवर्क. ग्लोमेरुलर कॅपिलरी हे ॲफरंट आर्टेरियलचं कंटिन्युएशन, ॲफरंट आर्टेरियल पासून कॅपिलरीज फॉर्म होत. ॲफरंट आर्टेरियलचं कंटिन्युएशन कॅपिलरीज मध्ये होतं ग्लोमेरुलर, आणि ग्लोमेरुलर कॅपिलरी पासून इफरंट आर्टेरियल कंटिन्युएशन होतं. आणि बाउमन्स कॅप्सूल आपण पाहिली. नंतर पीसीटी प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, देन प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्यूल, त्यानंतर लूप ऑफ हेनले, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि त्यानंतर कलेक्टिंग ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट. आणि ह्या सर्व प्रोसेस कशा चालतात ते तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. ओके, तर किडनीमध्ये 3 महत्वाच्या प्रोसेस मी जनरल फार्मॅकोलॉजी मध्ये डिस्कस केलं होतं. ओके, काय होतं? कोणकोणत्या प्रोसेस होत्या? Glomerular filtration होता. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होतं, प्रश्न होता. Tubular absorption होतं. ट्यूब्युलर रिॲब्सॉर्प्शन होतं, ट्युब्युलर सिक्रेशन. व्हेरी गुड, Secretion ट्यूब्युलर होतं. सिक्रेशन होतं. ओके, तर एखाद्या सबस्टन्सचं नेट इलिमिनेशन कशावर डिपेंड असतं की तो सबस्टन्स ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन पासून मधून किती फिल्टर होतो, प्लस ट्यूब्युलर सिक्रेशन प्रोसेसने किती सिक्रेट होतो ट्यूब्यूल मध्ये, मायनस ट्यूब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेसने किती रिअब्सॉर्ब होतो परत ब्लड मध्ये. याचं जे व्हॅल्यू येईल ते त्या सबस्टन्सचं नेट इलिमिनेशन असतं. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय? जे पण ब्लड मधले सबस्टन्सेस आहेत ते ग्लोमेरुलर कॅपिलरीज मध्ये आल्यानंतर ते सबस्टन्स फिल्टर होऊन कशात येतात? पीसीटी मध्ये. Proximal करणार. त्याला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणतात. ओके, आणि राहिलेलं ब्लड परत इफरंट आर्टेरियल थ्रू सर्क्युलेशन मध्ये जातं. आता प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड मध्ये जे सबस्टन्सेस आलेले आहेत त्यातले खूप सारे सबस्टन्सेस हे रिअब्सॉर्ब होतात प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मधून खूप सारे सबस्टन्स रिअब्सॉर्ब होतात. मग त्यामध्ये कोणतेच होतात? तर सोडियम बायकार्बोनेट रिअब्सॉर्ब होतं, सोडियम क्लोराईड रिअब्सॉर्ब होतं, ग्लुकोज रिअब्सॉर्ब होतं, अमायनो ऍसिड रिअब्सॉर्ब होता, वॉटर रिअब्सॉर्ब होतं, त्याचप्रमाणे सोल्युट्स रिअब्सॉर्ब होतात.
म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये सबस्टन्स आल्यानंतर ते सबस्टन्सेस त्याला आपण सोल्युट्स म्हणतो. ओके, जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मधून सबस्टन्स फिल्टर होतात त्याला आपण काय म्हणतो, सोल्युट्स. तर खूप सारे सोल्युट्स हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये आल्यानंतर रिअब्सॉर्ब होऊन कशात येतात, परत ब्लड मध्ये. लक्षात आलं? त्याला आपण ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन प्रोसेस म्हणतो. लक्षात आलं तुमच्या? ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन. ओके, मग त्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे, सोडियम क्लोराईड आहे, ग्लुकोज आहे, अमायनो ऍसिड्स आहेत. ओके, त्याचबरोबर वॉटर होतं. ओके, तर रिअब्सॉर्प्शन चालतं. आता एक लक्षात घ्या की हे रिअब्सॉर्प्शन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. आता आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना, तर प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल वर आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन नंतर सबस्टन्स पीसीटी मध्ये आल्यावर ते रिअब्सॉर्ब कसं होतं त्याविषयी मी सांगणार आहे. काही जे एक्झाम म्हणजे आपल्या डायुरेटिक ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जे महत्वाचं आहे तेवढे पार्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता समजा हे रिनल ट्युब्युल्स आहेत, बरोबर. आता हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आहे, बरोबर. आता हा प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मी इथं काढतोय. ओके, थोडा मोठा केलाय ते. ओके ओके त्यांना जे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आहेत, ओके, एक मिनिट. ओके ओके, त्याला आतमधून सेलची लाइनिंग असते. हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेबल आहे, त्याला लाइनिंग. पूर्ण नेफ्रॉनला एक इपिथेलियल लाइनिंग असते. ओके, त्याला आपण ट्युब्युलर सेल पण म्हणू शकतो कारण ते ट्युब्युलच्या मध्ये असतात. दिसतंय हे? ही लाइनिंग लक्षात येते तुम्हाला? तर मी कंटिन्यू नाही काढत आहे. तर ही जी लाइनिंग आहे, ओके, ही जी लाइनिंग आहे, समजा आता थोडक्यात एक प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलचा आपण छोटा पार्ट घेऊया. समजा इतका छोटा पार्ट मी घेतला आहे. ओके, आता डायग्राम काढणं थोडं डिफिकल्ट जात आहे मला. त्याला आतमध्ये इपिथेलियल सेलची लाइनिंग आहे, रिनल इपिथेलियल सेल. ओके, ओके, दिसली तुम्हाला लाइनिंग? हो सर. ओके, आता हे कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलचं पार्ट आहे. दोन्ही साईडनी आतून लाइनिंग आहे. ओके, आतमधला जो पार्ट आहे हा ट्युब्युलचा त्याला आपण ल्युमेन म्हणतो. काय म्हणतो? ल्युमेन, बरोबर आहे. ओके, आणि ह्या ट्युब्युलच्या आजूबाजूला काय आहे? हे रेड मध्ये दाखवलेले ब्लड वेसल्स आहे. ब्लड वेसल दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये? हो सर. ओके, आता हे ब्लड वेसल जे आहे ना, हे जे रिनल ट्युब्युलच्या आजूबाजूला ब्लड वेसल आहे ना, हे इंटरस्टिशियम मध्ये असतात. म्हणजे हे रिनल ट्युब्युलच्या आजूबाजूचा पोर्शन दिसतोय हा व्हाईट, सपोज आपण पाहिलं त्याला काय म्हणतो आपण? इंटरस्टिशियम. काय म्हणतो? इंटरस्टिशियम. आणि ह्या इंटरस्टिशियम मध्ये काय रन झालेले आहेत? हे ब्लड वेसल, बरोबर आहे. आता ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन म्हणजे काय? की सबस्टन्स ट्युब्युल मधून कशात जातो? ब्लड मध्ये. ब्लड मध्ये, लक्षात आलं? मग त्यासाठी त्याला काय करावं लागेल? पहिले ट्युब्युल मधून कशात येतो तो? इंटरस्टिशियम. इंटरस्टिशियम मधून मग ब्लड मध्ये येईल. ही प्रोसेस लक्षात आली तुम्हाला? ओके, आता अजून डिटेल मध्ये पाहूया. समजा हा ल्युमेन मधला सबस्टन्स आहे. ओके, याच्या बाजूला हा जो कर्व दाखवला आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल, त्याच्या बाहेर जो एरिया आहे व्हाईट, हा त्याला इंटरस्टिशियम म्हणतो आपण. आणि इंटरस्टिशियम मध्ये काय रन होत आहे? ब्लड वेसल. सपोज हे आता ब्लड वेसल आहे, बरोबर. आता एखाद्या सबस्टन्सला, बरोबर आहे, एखाद्या सबस्टन्सला ब्लड वेसल मध्ये यायचं असेल तर ल्युमेन मधून पहिले कशात यावं लागेल? रिनल इंटरस्टिशियम. त्याच्या आधी आता आपण डिटेल मध्ये इपिथेलियम मध्ये. इपिथेलियल सेल मध्ये यावं लागेल. इपिथेलियल सेल मध्ये आल्यानंतर म्हणजे इथं इपिथेलियल सेल मध्ये यावं लागेल. इपिथेलियल सेल मधून मग तो इंटरस्टिशियम मध्ये येईल आणि इंटरस्टिशियम मधून कशात जाईल?
ब्लड Blood वेसल. vessel. ब्लड व्हेसल्स. बरोबर आहे. तर आपण आता हे ट्रान्सपोर्ट सबस्टन्सचं पहिले ल्युमेन मधून सेल मध्ये कसं होतं इपिथेलियल आणि इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये कसं होतं ते पाहणार आहोत. तर आता प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल आता पहिले आपण डिस्कस करत आहोत. तर तिथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जी मी डायग्राम काढली होती, ओके, सपोज ही डायग्राम जी होती त्याला इपिथेलियल लाइनिंग होतात, ओके, आणि दोन इपिथेलियल लाइनिंगच्या मध्ये स्पेस असते. तुम्हाला आठवत असेल त्या स्पेसला आपण काय म्हणतो? जनरल फॉर्मॅट. इपिथेलियल लाइनिंग जे आहे ना त्याच्यामध्ये जे स्पेस असते त्याला आपण पॅरासेल्युलर स्पेस म्हणतो. आठवतंय? Yes, sir. ओके. Paracellular. हा, समजा आता हे जे त्याच्या बाहेर इंटरस्टिशियम आहे, इंटरस्टिशियमच्या मध्ये ब्लड वेसल आहे. समजा आता हा पार्ट आहे, हा ठीक आहे, हा पार्ट आहे. चौकोन केलेला लक्षात आला तुमचा पार्ट? त्याला आपण मोठा केला, ओके, त्याला आपण मोठा केला. समजा ते दिसत नाही नीट. समजा आता ही कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युलला लाइनिंग जी आहे ना ती इथं मी काढतोय. एक मिनिट. ओके, एक मिनिट. आता हा पार्ट काय होता? Lumen होतं. लुमेन. ल्युमेन. ओके, हे काय झालं? इपिथेलियल सेल, एपिथेलियल रिनल सेल्स. सेल. त्याच्या बाहेर काय आहे? इंटरस्टिशियम. आता आपल्याला काय करायचंय? ड्रगचं सॉरी सबस्टन्सचं ट्रान्सपोर्ट कसं होतं ते लक्षात घेण्यासाठी आपण ही डायग्राम मोठी करणार आहोत. ओके, प्रत्येक पार्टची आता आपण ती डायग्राम इपिथेलियल लाइनिंग तिथं कसं ऍब्सॉर्प्शन होतं ते आपण पाहणार आहोत. रिनल इपिथेलियलचे तिथे. तर आपण आता जो मी पार्ट मोठा करणार आहे पुढच्या डायग्राम मध्ये तो हा पार्ट राहणार आहे. ओके, हा पार्ट. ठीक आहे, लक्षात आलं? आता हा पार्ट मोठा झाला तर कसा दिसेल? ओके, तर ते पुढच्या ह्याच्यात पाहणार आहोत. ओके, ओके, तर आता आपण अर्धाच पार्ट पाहिलाय पहा. ओके, लक्षात आलं? जो पार्ट होता तो असा होता. ओके, आपण ह्या पार्टला मोठं केलेलं आहे, बरोबर आहे? तर हा पार्ट मोठा केल्यानंतर कसा दिसेल पहा. तर ही जी आहे ही आउटर बॉर्डर आहे ट्यूब्युलची. ओके, ओके, त्याला ट्यूब्युलर लाइनिंग जी आहे इपिथेलियल रिनल इपिथेलियल सेलची आहे ही एक सेल आहे. त्यानंतर आता मी दुसऱ्या सेलला हायलाइट करत आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर खाली तिसरी सेल आहे. ओके, लाइनिंग. ओके, आता आतमधला येलो पोर्शन जो आहे ना तो ल्युमेन आहे. लक्षात आला? ल्युमेन. ओके, हो सर. इपिथेलियल सेल जी आहे ना ती अशी दाखवली पहा. ओके, आणि इंटरस्टिशियम जे आहे ते इथं आहे. लक्षात आलं तुमच्या? हो सर. लक्षात हो, आलं? हो, sir. ओके, हो, आता sir. आपण त्या सेलला मोठं केलं म्हणजे इमेज डायग्रामला मोठं केलं आहे. ओके, आता ही फक्त अर्धीच डायग्राम आहे जी मी हायलाइट करत आहे आता. तेवढाच पोर्शन आपण मोठा केलेला आहे आपल्याला अंडरस्टँडिंग साठी. बर, आता हे इपिथेलियल सेल विषयी आपण थोडं जाणून घेणार आहोत. तर मी आता हे इरेज करत आहे. हे तुम्हाला लक्षात आलंय ना आता? या डायग्रामचा पार्ट कसा आहे तो लक्षात आला? हो ओके, सर. ओके, हो, sir. आता एक लक्षात घ्या. ही जी इपिथेलियल सेल आहे त्याचे दोन पार्ट, सेलला जे बॉर्डर आहे त्याचे आपण पाहूया. आता ही पूर्ण एक इपिथेलियल सेल आहे. ओके, जी मी काढलेली आहे. दुसरी सेल आहे. दोन्ही सेलच्या मध्ये जागा आहे त्याला काय म्हणतात?
पॅरासिलर इंटरस्टिशियल स्पेस. नाही, ह्या दोन Paracellular. सेलच्या मधली, ह्या दोन सेलच्या मध्ये जे जागा आहे त्याला आपण पॅरासेल्युलर सेल्स म्हणतो. इंटरस्टिशियम हे झालं बाहेरचं. ओके, ठीक आहे. आता बघा त्याच्या पुढचं, यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ही जे सेलची साईट आहे त्याला ल्युमिनल साईट म्हणतात. या सेलच्या साईटला काय म्हणतात? ल्युमिनल साईट. कारण ती कुठं आहे? ल्युमेन कडे तोंड Luminous करून. site ला. ओके, त्याला ल्युमिनल साईट म्हणतात. काय म्हणतात? ल्युमिनल साईट. ओके, आणि रिमेनिंग सेलचे जे बॉर्डर आहे, ओके, म्हणजे इथून चालू झाली, नंतर परत ही आउटर आणि परत इथपर्यंतची, याला बेसोलॅटरल साईट म्हणतात. काय म्हणतात? बेसोलॅटरल साईट. परायटल सेलला पण आपण पाहिलं होतं अपायकल साईट आणि बेसोलॅटरल साईट. येस. इथं बेसोलॅटरल आणि ल्युमिनल साईट आहे. लक्षात आलं? ओके, लक्षात आलं एवढं? ओके. आता यामध्ये आपण ह्या डायग्राम मध्ये डायुरेटिक ड्रगच्या ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी पाहणार आहोत. तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं. ही डायग्राम एक्झाम मध्ये लक्षात राहिली तर ठीक आहे, नाही तर मेकॅनिझम 2 लाईन मध्ये लिहिलं तरी चालेल. त्रिपाठी किंवा शानबाग मधल्या डायग्राम ह्या वेगळ्या आहे. ह्या आपण जे स्टँडर्ड बुक्स आहेत दुसरे रेफरन्स त्यातून घेतलेला आहे. ओके, कॅडझन मधली डायग्राम आहे. तर आता काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की ह्या किडनी मध्ये नेफ्रॉन मधून जे म्हणजे ट्युबल्स मधून जे रिअब्सॉर्प्शन होतं, ते रिअब्सॉर्प्शन होताना कसं होतं? तर सबस्टन्सला पहिले ल्युमेन मधून रिनल इपिथेलियल सेल मध्ये यावं लागतं. बरोबर आहे? रिनल इपिथेलियल सेल मधून तो इंटरस्टिशियम मध्ये येईल आणि इंटरस्टिशियम मध्ये ब्लड व्हेसल असतात. मग इंटरस्टिशियम मधून ब्लड व्हेसल मध्ये जाईल. तर त्याला आपण ट्युब्युलर रिअब्सॉर्प्शन म्हणतो. बरोबर आहे? त्यामुळे सबस्टन्स ल्युमेन मधून सेल मध्ये येण्यासाठी, सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये येण्यासाठी ड्रगला जे बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे ते क्रॉस करावं लागतं आणि तिथे ट्रान्सपोर्टरची गरज असते. कशाची गरज असते? ट्रान्सपोर्टर. त्यालाच आपण व्हेकल म्हणतो. जनरल फार्मेक मध्ये ऐकलंय आपण. ओके, ट्रान्सपोर्टर. तर ते ट्रान्सपोर्टर काय करतात? त्यांना एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. ओके, तर ते तुमच्याशी मी डिस्कस करणार आहोत. तुम्हाला सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट आठवताय का काय होतं? हो सर. येस. एका सिम्पोर्ट, डायरेक्शन मध्ये सिम्पोर्ट आणि अपोजिटला अँटीपोर्ट. हा, जर एखाद्या मेम्ब्रेन वर एखादा व्हेकल किंवा ट्रान्सपोर्टर आहे आणि तो दोन सबस्टन्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी एकाच डिरेक्शन मध्ये नेत असेल तर त्याला आपण सिम्पोर्ट म्हणतो. सिम्पोर्ट मध्ये एक सबस्टन्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना तो दुसऱ्याचा पण ट्रान्सपोर्ट त्याच्याच डिरेक्शन मध्ये करतो, त्याला सिम्पोर्ट म्हणतात. आणि अँटीपोर्ट म्हणजे काय की एक सबस्टन्स एका ठिकाणी वरून दुसऱ्या ठिकाणी सपोज ह्या डिरेक्शन मध्ये जात असेल तर दुसरा सबस्टन्स त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनने मूव्ह होतो. ओके, तर त्याला आपण त्या ट्रान्सपोर्टला अँटीपोर्ट म्हणतो. ओके, तर यामध्ये सिम्पोर्ट अँटीपोर्ट तुम्हाला जनरल फार्मॅक मध्ये झालेले आहे. ओके, तर आता आपल्याला प्रत्येक साईटला कोणता ट्रान्सपोर्टर आहे ते लक्षात ठेवायचंय. तर हे आपण अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू शिकत आहोत आजचं लेक्चर. त्यामध्ये पाठ करण्याची गरज काहीही नाहीये किंवा खूप डिटेल वाटत असेल तरी घाबरून जायची गरज नाहीये. आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. तर यामध्ये लक्षात घ्या, हे जे ल्युमिनल साईट आहे, ह्या ल्युमिनल साईटवर जो ट्रान्सपोर्टर लोकेटेड आहे तो आहे Na+H+. सिम्पोर्ट आहे का अँटीपोर्ट आहे हा? तुम्ही मला सांगा. अँटीपोर्ट. अँटीपोर्ट. अँटीपोर्ट आहे. Na+H+ अँटीपोर्ट आहे, हा लोकेटेड असतो. बरोबर आहे? बेसोलॅटरल साईटला सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप लोकेटेड असतो, हा पण अँटीपोर्ट आहे. आणि त्याचबरोबर सोडियम बायकार्बोनेट सिम्पोर्ट असतो. बरोबर आहे? आता मी तुम्हाला सांगणार आहे की इथून याच्यामधून एक लक्षात घ्या की हा जो प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे याच्यामधून सोडियम बायकार्बोनेट, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज, अमायनो ऍसिड, वॉटर हे सगळं ऍब्सॉर्ब होतं. अराउंड 65% सोडियम इथून ऍब्सॉर्ब होतं, जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टर झालेलं सोडियम प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल मध्ये येतं. त्याच्यापैकी 65% सोडियम
हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मधून रिअब्सॉर्ब होतं आणि जेव्हा सोडियम रिअब्सॉर्ब होतो त्याबरोबर वॉटरही रिअब्सॉर्ब होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आता एक लक्षात घ्या, हे कार्य कसं चालतं हे थोडक्यात मी सांगणार आहे, त्यामध्ये डिटेल द्यायची गरज नाही. जे Na+H+ अँटीपोर्ट आहे त्याच्यामुळं जे फिल्टर झालेल्या पैकी सोडियम जो आहे तो सोडियम काय होईल, ल्युमेन मधून कशात येईल, रिनल इपिथेलियल सेल मध्ये, आणि त्याच्या बदल्यात काय रिलीज होईल ल्युमेन मध्ये, H+. लक्षात आलं. आता हा जो H+ आहे हा ल्युमेन मध्ये जे कार्बोनेट आहे त्याच्याशी कंबाईन होतो आणि त्याच्यापासून H2CO3 बनतं. काय बनतं, H2CO3. अजून एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की एक एन्झाईम ह्या प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलच्या ल्युमिनल साइटवर असतं, त्याचप्रमाणे रिनल इपिथेलियलच्या सायटोप्लाझम मध्ये असतो. त्या एन्झाईमचं नाव आहे कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम. कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम. तर हे एन्झाईम रिनल इपिथेलियल सेलच्या बॉर्डरला ल्युमिनल साइटवर असतं पीसीटी मध्ये, आणि त्याचप्रमाणे सायटोप्लाझम मध्येही रिनल इपिथेलियल सेलच्या सायटोप्लाझम मध्येही कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम असतं. तर त्या एन्झाईमला मी हायलाइट करतो इथं, हा इथं आहे, हा ल्युमिनल साइडवरचा आहे आणि हा सायटोप्लाझम मधला आहे. त्याचं काय कार्य आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके, तर त्याचं कार्य काय आहे, तर हे एन्झाईम H2CO3 चं कन्वर्जन हे H2O आणि CO2 मध्ये करतं, बरोबर आहे. त्याचप्रमाणे हा एन्झाईम H2O आणि CO2 एकत्र जर केले तर त्याच्यापासून H2CO3 ही बनवतो. म्हणजेच कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम ही रिॲक्शन दोन्ही साइटनी कॅटलाइज करतो किंवा दोन्ही साइटनी होण्यास मदत करतो. म्हणजे H2CO3 चं कन्वर्जन H2O आणि CO2 मध्ये करण्यासही कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम लागतं आणि H2O+ CO2 एकत्र येऊन H2CO3 होण्यासही कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम लागतं. तर एक लक्षात घ्या, आता काय रोल आहे, तर जो ल्युमेन मध्ये H2CO3 तयार झाला, H+ बायकार्बोनेट आयन एकत्र येऊन त्या H2CO3 चं कन्वर्जन ल्युमिनल कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम कशात करतो, H2O आणि CO2. मग CO2 परत याच्यामधून ल्युमेन मधून प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलच्या इपिथेलियल सेल मध्ये येतो. हा CO2 सेल रिनल इपिथेलियल सेल मध्ये कशाबरोबर कंबाईन होतं, H2O, आणि त्यापासून काय बनतं, H2CO3. आणि याला कोणता एन्झाईम लागतो परत, कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम. आता हे H2CO3 तयार झाल्यानंतर तो रॅपिडली परत कन्वर्ट होतो H+ आणि बायकार्बोनेट आयन मध्ये. कशात कन्वर्ट होतो, H+ आणि बायकार्बोनेट आयन मध्ये. लक्षात आलं, लक्षात आलं. आता H+ बायकार्बोनेट आयन मध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर हा H+ कशासाठी वापरला जातो, Na+H+ एक्सचेंज साठी. H+ बाहेर जाईल आणि त्या बदल्यात काय आत येईल, सोडियम. सोडियम. आता बघा, ह्या सर्व प्रोसेसनी ह्या पंपमुळं काय आत आलंय इपिथेलियल सेल मध्ये, सोडियम. आणि कार्बोनिक अनहायड्रेज मुळे काय आलेला आहे, बायकार्बोनेट. हा कशात आलेला आहे, इपिथेलियल सेल मध्ये. आता इपिथेलियल सेल मधून कुठं गेला पाहिजे तो, इंटरस्टिशियम. तर सोडियम पोटॅशियम एटीपेज पंपमुळं रिनल इपिथेलियम मधला सोडियम इंटरस्टिशियम मध्ये जातो, त्या बदल्यात K+ आतमध्ये येतो आणि इंटरस्टिशियम मधून मग तो सोडियम ब्लड मध्ये जातो. आणि सोडियम रिअब्सॉर्ब झालं तर त्याच्याबरोबर काय ऍब्सॉर्ब होतं, वॉटर. वॉटर. आणि त्याचप्रमाणे हा जो बायकार्बोनेट तयार झालता, तो बायकार्बोनेट हा सोडियम बायकार्बोनेट सिम्पर्ड थ्रू ब्लड मध्ये येतो. रिनल इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये येतं आणि इंटरस्टिशियम मधून ब्लड मध्ये येतो. तर त्यासाठी बायकार्बोनेट सोडियम सिम्पोर्ट जे बेसोलॅटरल मेम्ब्रेन वरचं आहे ते वापरलं जातं. थोडक्यात ह्या सर्व प्रोसेसमुळे कोणाचं रिअब्सॉर्प्शन झालेलं आहे,
सोडियम आणि सोडियम बायकार्बोनेट. ओके, लक्षात आलं? ओके, आता एक लक्षात घ्या, जर Na+H+ पंप इनहिबिट झाला, Na+H+ अँटीपोड जर ब्लॉक झालं, तर सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होईल का? नाही नाही होणार. होणार. नाही नाही होणार. होणार. मग सोडियम ल्युमेन मधून काय होईल? इलिमिनेट होईल. Eliminate होईल. ल्युमेट मधून इलिमिनेट झाला, त्याच्याबरोबर वॉटर पण इलिमिनेट होईल. बरोबर आहे. आता इथं सोडियम किती टक्के ऍब्सॉर्ब होतोय? 65%. 65%. बरोबर आहे. तर एखादा ड्रग जर हा अँटीपोड ब्लॉक करेल, तर केला एखाद्या ड्रगनी, तर त्यामुळं 65% सोडियम ऍब्सॉर्प्शन होणार नाही आणि त्याच्याबरोबर सोडियम इलिमिनेट होईल आणि त्याच्याबरोबर वॉटर पण इलिमिनेट होईल. परंतु आतापर्यंत हा सिम्पोट इनहिबिट करणारा ड्रग मार्केटमध्ये आलेला नाही. ज्यावेळेस तो येईल, तो सगळ्यात बेस्ट डायुरेटिक राहील. पण आता अवेलेबल आहे का? नाही. नाही. ओके, आता याच्याशी रिलेटेड कोणते ड्रग ऍक्ट होतात हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर इथं कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर नावाचा ग्रुप ऍक्ट होतो. कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर. कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर जर आपण यूज केले, तुम्ही ड्रगचं नाव मला सांगितलेलं आहे, ऍसिटाझोलामाइड. ओके, हा कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर आहे. ऍसिटाझोलामाइड यूज केल्यामुळं काय होईल की हे जे बायकार्बोनेट आहे त्यापासून H+ ची कंबाईन, म्हणजे बायकार्बोनेट जे आहे +H+ हे H2CO3 बनत होतं, त्याच्यापासून H2O+CO2 बनत होतं. CO2 आत येऊन H2 बरोबर कंबाईन होऊन परत H2CO3 होऊन त्याचं +H+ HCO3- मध्ये कन्वर्ट होत होतं. तर कार्बोनिक अनहायड्रेटचा इनडायरेक्टली आपण जर सोप्या भाषेत विचारलं तर त्याचा काय रोल आहे, तर तो प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये कशाच्या रिअब्सॉर्प्शन साठी लागतो? बायकार्बोनेटच्या. बरोबर आहे. जर कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर यूज केले तर बायकार्बोनेटचं रिअब्सॉर्प्शन होणार आहे का? नाही. नाही. मग हा ल्युमेन मधला बायकार्बोनेट ऍब्सॉर्ब नाही होणार, तर ल्युमेन मधून काय होईल? इलिमिनेट होईल Eliminate आणि होईल. त्याच्याबरोबर वॉटर पण इलिमिनेट होईल. तर कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर हे बायकार्बोनेटचं रिअब्सॉर्प्शन इनहिबिट करता आणि त्याच्यामुळं बायकार्बोनेटचं इलिमिनेशन होतं आणि त्याच्याबरोबर काय जातं? वॉटरही जातं. परंतु हे वीक डायुरेटिक असल्यामुळं हा रुटीनली डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू यूज होत नाही. हा आपण अदर पर्पज साठी यूज करतो, जसं आपण ग्लाउकोमा मध्ये, क्लोज अँगल ग्लाउकोमा मध्ये पाहिलंय की आपण ऍसिटाझोलामाइड यूज करतो. लक्षात आलं तुम्हाला प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलचं कार्य? हो सर. ओके. ओके, आता त्याच्यानंतर मला अजून एक पॉइंट डिस्कस करायचा आहे, तो आहे की प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युब्युल. तर प्रॉक्सिमल स्टेट ट्युब्युलची डायग्राम तिथं मेन्शन नाहीये. तर प्रॉक्सिमल स्टेट ट्युब्युल मध्ये काय असतं त्या थोडक्यात मी सांगणार आहे. तिथं कोणतंही डायुरेटिक ऍक्ट होत नाही. तर आपण पाहिलेलं आहे की प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल पासून प्रॉक्सिमल स्टेट ट्युब्युल बनतं आणि पुढे लूप ऑफ हेनले बनतं. ओके, आता ह्या जो पार्ट आहे, ओके, हा जो पार्ट आहे याला आपण प्रॉक्सिमल काय म्हणतो? स्ट्रेट ट्युब्युल म्हणतो. इथं कॉन्व्होल्युटेड पार्ट आहे का? नाही. आणि याचं कार्य काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर प्रॉक्सिमल स्टेट ट्युब्युल वर काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर याच्या बाहेरचा जो पार्ट असतो तो इंटरस्टिशियम असतो आणि इंटरस्टिशियम मध्ये काय असतात? ब्लड ब्लड वेसल. तर प्रॉक्सिमल स्टेट ट्युब्युल वर ऑर्गॅनिक एनायन ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर असतात. जनरल फॉर्मॅट पार्ट तुम्हाला आठवत असेल तर मला सांगा, ऑर्गॅनिक एनायन ट्रान्सपोर्टर हे कोणत्या सबस्टन्सचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरतात आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर हे कोणत्या सबस्टन्सच्या ट्रान्सपोर्टसाठी वापरतात? ऑर्गॅनिक एनायन anion acidic ओके बेसिक
आणि हे बेसिक सबस्टन्सच्या ट्रान्सपोर्टसाठी. तर हे ट्रान्सपोर्टर, ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर हे प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युब्युलवर आहे. आणि हे ट्रान्सपोर्टर हे बाय डिरेक्शनल असतात. एक्झोजिनस सबस्टन्स असेल तर ब्लड मधून ट्युब्युल मध्ये येतो, एंडोजिनस सबस्टन्स असेल तर ट्युब्युल मधून ब्लड मध्ये जातो. आपण ते पाहिलेलं आहे. तर प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युब्युलवर कोणते ट्रान्सपोर्टर असतात? ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर आणि ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर. बरोबर आहे. आता हे डायुरेटिक कोणतेही इथं ऍक्ट होत नाही, पण डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू मी का डिस्कस करत आहे इथं? इथं काही डायुरेटिक ऍक्ट होत नाही ह्या साईडला, परंतु एक लक्षात घ्या की डायुरेटिक जे ड्रग आहे ते ट्युब्युल मध्ये ऍक्ट होता. ट्युब्युल मध्ये ऍक्ट होण्यासाठी पहिले ते कशात एंटर झाले पाहिजे? मग रिनल ट्युब्युल मध्ये एंटर झाले पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. डायुरेटिक Yes. ड्रग जे आहे ते ल्युमेनियल साइटला जे ट्रान्सपोर्टर आहे, रिनल इपिथेलियल सेलचा जो ल्युमिनल साइट आहे त्यावर जे ट्रान्सपोर्टर आहे तिथं ऍक्ट होता मोस्ट ऑफ द डायुरेटिक. तर तिथं ऍक्ट होण्यासाठी ते पहिले ड्रग कशात एंटर झाले पाहिजे? ट्युब्युल मध्ये. आणि आणि त्यासाठी ऑर्गॅनिक ऍनायन ट्रान्सपोर्टर, ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टरचा वापर होतो. ते एक लक्षात घ्या. यामध्ये थायाझाईड, फ्युरोसिमाइड जे ड्रग आहेत ते ऍसिडिक ड्रग आहे. ते कोणते ट्रान्सपोर्टर वापरतील मग? ऑर्गॅनिक ऍनायन हा, ट्रान्सपोर्ट. नाही ओके. ट्रान्सपोर्टर. आता अॅमिलोराइड आणि ट्रायमटेरिन नावाचे जे ड्रग आहे डायुरेटिक ते बेसिक ड्रग आहेत. तर अॅमिलोराइड आणि ट्रायमटेरिन कोणते ट्रान्सपोर्टर वापरतील? ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्ट. ओके. तर एवढंच पाठ तुम्हाला त्या प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्युब्युलचा लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे त्याला लूप ऑफ हेनले म्हणतात. काय म्हणतात? लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनलेचे काही पार्ट माहिती आहे का तुम्हाला? त्याला 2 लिम असतात. असेंडिंग आणि डिसेंडिंग. असेंडिंग लूप आणि डिसेंडिंग. आता ही जी काढलेली आहे मी, ही डिसेंडिंग लिम आहे, म्हणजे खाली येणारी, आणि ही डिसेंडिंग झाली. आणि वरती जी जाणारी आहे तिला काय म्हणतात? असेंडिंग. असेंडिंग. ओके, असेंडिंग. ओके. आता डिसेंडिंग लिंकचं फंक्शन मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. ओके. तर डिसेंडिंग लिम जी आहे, ओके, ही डिसेंडिंग लिम जी असते, ओके, लूप ऑफ हेनलेची. तर डिसेंडिंग लिमचं कार्य काय आहे की डिसेंडिंग लिम काय करते हे पहा. आता हे जी लूप ऑफ हेनले आहे, बरोबर, लूप ऑफ हेनले जो आहे, ठीक आहे, याला मी लूप ऑफ हेनलेची जी ल्युमिनल साइट आहे त्याला मी हायलाइट करत आहे. ही ल्युमिनल साइट आहे, ल्युमेन आहे आतमधलं. आणि लूप ऑफ हेनलेच्या बाहेर काय आहे? हे व्हाईट व्हाईट जे असेल त्याला काय म्हणणार आपण? इंटरस्टेशन. इंटरस्टेशियम. आता लूप ऑफ हेनलेचं कार्य काय आहे ते पहा. डिसेंडिंग लिमचं कार्य काय आहे की ह्या डिसेंडिंग लिमवर त्याचं कार्य असं आहे की जे फिल्टर झालेलं वॉटर आहे ते काही प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये रिअब्सॉर्ब होतं, आणि काही डिसेंडिंग लिम जे आहे ते त्याचं पण कार्य आहे वॉटर रिअब्सॉर्प्शन. तर डिसेंडिंग लिम मधून वॉटर हे ल्युमेन मधून कशात जातं? इंटरस्टिशियम मध्ये. आणि इंटरस्टिशियम मधून कशात जाईल? ब्लड वेसल मध्ये. ब्लड ब्लड. ओके. आणि ते ट्रान्सपोर्टसाठी ह्या डिसेंडिंग लिमवर एक वॉटर चॅनल असतात, त्याला ॲक्वापोरिन्स म्हणतात. काय म्हणतात? ॲक्वापोरिन्स. ॲक्वापोरिन्स म्हणजे ते वॉटर चॅनल्स हे वॉटरचं रिअब्सॉर्प्शन ल्युमेन मधून इंटरस्टिशियम मध्ये करतात, आणि इंटरस्टिशियम मधून नंतर वॉटर कशात जातं? ब्लड मध्ये. तर डिसेंडिंग लिमचं कार्य काय आहे? डिसेंडिंग लिमचं कार्य काय आहे? वॉटर रिअब्सॉर्प्शन. रिअब्सॉर्प्शन. आणि हे वॉटर रिअब्सॉर्प्शन कशावर डिपेंड असतं हे तुम्हाला सांगतो. हे वॉटर रिअब्सॉर्प्शन इंटरस्टिशियम मधली ऑस्मोलॅरिटी किती आहे. आता हा जो लूप ऑफ हेनले आहे, किडनीचे कॉर्टेक्स आणि मिड्युलाला पार्ट पडतात, तर हे लूप ऑफ हेनले जनरली मिड्युलामध्ये असतात. तर ह्या मिड्युलरी इंटरस्टिशियल ऑस्मोलॅरिटी किती आहे त्याच्यावर हे वॉटर रिअब्सॉर्प्शन डिपेंड असतं. मिड्युलरी इंटरस्टिशियल
ऑस्मोलॅरिटी वर हे वॉटर रिअब्सॉर्प्शन दिसत असतं. इंटरस्टिशियल मिड्युलरी ऑस्मोलॅरिटी जर जास्त असेल तर वॉटर रिअब्सॉर्प्शन जास्त होतं. आता हे इंटरस्टिशियल ऑस्मोलॅरिटी कशावर डिपेंड आहे? मिड्युला पार्ट मधला जे इंटरस्टिशियम आहे त्याचा जो बाहेरचा लूप ऑफ हेनलेचा बाहेरचा जो इंटरस्टिशियम आहे त्याची ऑस्मोलॅरिटी कशावर डिपेंड आहे? त्याची ऑस्मोलॅरिटी इंटरस्टिशियम मध्ये किती सोडियम आहे त्याच्यावर डिपेंड आहे. इंटरस्टिशियम मध्ये सोडियम जास्त असेल, ओके, तर ऑस्मोलॅरिटी काय असते त्याची? जास्त असते. आणि ऑस्मोलॅरिटी जास्त झाली तर वॉटर काय होईल डिसेंडिंग लिम्ब मधून? रिअब्सॉर्ब जास्त होईल. म्हणजे मिड्युलरी इंटरस्टिशियल ऑस्मोलॅरिटी वाढली तर डिसेंडिंग लिम्ब मधून वॉटर काय होईल? रिअब्सॉर्ब रिअब्सॉर्ब होईल. ओके, तर डिसेंडिंग लिम्बचं कार्य आहे वॉटर रिअब्सॉर्प्शन. तर आपण डिसेंडिंग लिम्बचं कार्य पण पाहिले. ओके, आता असेंडिंग लिम्ब कडे जाणार आहोत आपण. कोणत्या लिम्ब कडे जाणार आहे? असेंडिंग. आता ही असेंडिंग लिम्ब जी आहे, ओके, ही असेंडिंग. आता हे डिसेंडिंग लिम्बचं कार्य पाहिलं आपण. ओके, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युलचं कार्य पाहिलं, प्रॉक्सिमल स्ट्रेट ट्यूब्युलचं पाहिलं, डिसेंडिंग लिम्बचं पाहिलं. आता लूप ऑफ हेनलेचं जे हे असेंडिंग लिम्ब आहे त्याचं कार्य काय आहे? तर असेंडिंग लिम्ब जो आहे इट इज इम्परमेबल फॉर वॉटर रिअब्सॉर्प्शन. मग असेंडिंग लिम्ब मधून वॉटर रिअब्सॉर्ब होतंय का? नाही. नाही. असेंडिंग लिम्बचं कार्य काय आहे? सोडियम रिअब्सॉर्प्शन. काय आहे? सोडियम रिअब्सॉर्प्शन. मग सोडियम असेंडिंग लिम्ब मधून रिअब्सॉर्ब झालं तर कशात येणार आहे? पहिले इंटरस्टिशियम. मग सोडियम इंटरस्टिशियम मध्ये आल्यानंतर इंटरस्टिशियम मधलं सोडियम कॉन्सन्ट्रेशन काय होईल? वाढेल. वाढेल. आणि सोडियम कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं डिसेंडिंग लिम्ब मधून काय वापसर होईल? वॉटर. वॉटर. म्हणजे लूप ऑफ हेनले मध्ये असेंडिंग लिम्ब मधून सोडियम रिअब्सॉर्ब होतो, डिसेंडिंग लिम्ब मधून काय रिअब्सॉर्ब होतं? वॉटर. ओके, आता सोडियम कसा रिअब्सॉर्ब होतो त्यासाठी कोणतं व्हेकल लागतं, कोणतं ट्रान्सपोर्टर लागतं आणि कोणता डायुरेटिक तिथं ऍक्ट होतो ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर असेंडिंग लिम्बला जर आपण जे असेंडिंग लिम्बचं रिनल इपिथेलियल लाइनिंग आहे ती जर डिटेल मोठी इमेज करून पाहिली तर ती अशी दिसेल. ओके, तर हा पिवळा पार्ट काय झाला? ल्युमेन. ओके, पिवळा पूर्ण पार्ट ल्युमेन आहे आणि ही जी लाइनिंग आहे ती ल्युमिनल साइड आहे. इपिथेलियल सेलची जी लाइनिंग आहे ही मी आता हायलाइट केली ती काय आहे? ल्युमिनल साइड. पण पूर्ण जो येलो पोर्शन आहे तो ल्युमेन आहे. म्हणजे आपण जे असेंडिंग लिम्ब जो आहे, असेंडिंग लिम्बला सपोज ही इपिथेलियल सेल एक आहे, ही दुसरी आहे आणि ही तिसरी सेल आहे. ओके, तर आपण काय केलं, ही जो पार्ट आहे असा त्याला हे मोठं केलेलं आहे. तर हा जो पार्ट असेल हा ल्युमेन आहे. लक्षात आलं? हे जो पार्ट आहे हा इपिथेलियल सेल आहे आणि इकडचा जो पार्ट असेल तो काय असेल? इंटरस्टिशियम. लक्षात आलं हे? लक्षात आलं हे? Yes, sir. जसं पीसीटी तसंच इथं आहे. आपण फक्त काय करत आहोत, ती इमेज काय करतोय? मोठी करतोय. म्हणजे असेंडिंग लिम्बला ही जी लाइनिंग आहे रिनल इपिथेलियल सेलची, ओके, ह्या साईडनी पण आहे. तर आपण काय करतोय, फक्त हा जो कट घेतलेला आहे त्याला मोठं केलेलं आहे, याला हे मोठं केलेलं आहे. त्यामुळं सगळ्यात आडचा जो पार्ट आहे ह्या इमेजच्या ज्याला मोठं केलं आहे हायलाइट, तो ल्युमेन झाला. ओके, तर येलो पोर्शन हा ल्युमेनचा पार्ट आहे. ही इपिथेलियल सेलची बाहेरची बॉर्डर आहे, ट्युब्युलची बाहेरची बॉर्डर म्हणू शकतो. आणि बाहेर ट्युब्युलच्या काय आहे? इंटरस्टिशियम. मग तुम्हाला लक्षात आलं येलो पोर्शन ल्युमेन. ओके, त्यानंतर जी लाइनिंग इपिथेलियल सेल आहे त्याला रिनल इपिथेलियल सेल म्हणतात. ओके, आणि सगळ्यात बाहेरचा पोर्शन इंटरस्टिशियम आणि इपिथेलियल सेलच्या मधली जागा जी आहे पॅरासेल्युलर स्पेस. आता फार महत्वाचा पॉइंट आपण डिस्कस करत आहोत. ल्युमिनल साइटला कोणता ट्रान्सपोर्टर प्रेझेंट असतो? बेसोलॅटरल साइटला कोणता ट्रान्सपोर्टर प्रेझेंट असतो असेंडिंग लिम्ब मध्ये? तर असेंडिंग
थिक लिम मध्ये, त्याला थिक असेंडिंग लिम म्हणतात. तर थिक असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले मध्ये Na प्लस के प्लस 2Cl मायनस को ट्रान्सपोर्ट प्रेझेंट असतो. कोणता असतो? Na प्लस के प्लस 2Cl 2Cl मायनस को ट्रान्सपोर्टर प्रेझेंट असतो. बरोबर आहे. ओके. त्याचबरोबर आता सोडियम कसं रिअब्सॉर्ब होतं मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. बेसोलॅटरल साइटला कोणता अँटीपोट आहे? सोडियम पोटॅशियम ATPase. त्याचबरोबर पोटॅशियम क्लोराईड काय आहे? हा सिम्पोर्ट. Symbol. आता बघा कसं रिअब्सॉर्प्शन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं. नॉर्मल फिजिओलॉजी पाहतोय आपण. Ascending thin limb of loop of Henle responsible for around 25% reabsorption of water. किती टक्के वॉटर, सॉरी 25% reabsorption of sodium. The ascending limb of loop of Henle responsible for 25% reabsorption of sodium. Ascending limb जो आहे it is impermeable for water. The ascending thick limb of loop of Henle responsible for 25% reabsorption of water. कसं होतं? तर Na प्लस के प्लस 2Cl मायनस जो सिम्पोर्ट आहे त्यामुळं एक सोडियम, एक पोटॅशियम आणि 2 क्लोराईड आतमध्ये येतात. कुठे येतात? ल्युमेन मधून, इपिथेलियल सेल मध्ये. किती पॉझिटिव्ह आयन आले आणि किती निगेटिव्ह आयन आले? 2 2 पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह. ओके, व्हेरी गुड. आता आतमध्ये आल्यानंतर जो सोडियम आहे, ओके, तो कोणत्या, तो याच्यात इंटरस्टिशियम मध्ये कसा जातो? सोडियम पोटॅशियम सोडियम ATPase. पोटॅशियम ATPase कंपनी. मग तो काय करेल? सोडियमला घेऊन जाईल इंटरस्टिशियम मध्ये. त्या बदल्यात काय होईल? पोटॅशियम काय होईल? आत येईल. आत येईल इपिथेलियम. मग रिनल इपिथेलियल सेल मध्ये ल्युमेन मधून पण पोटॅशियम आत आलेला आहे. बरोबर आहे. ऍक्च्युली इथं 2 पॉझिटिव्ह आयन आलते, 2 निगेटिव्ह आयन आलते. म्हणजे जे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ल्युमेन आणि सेल मधलं आहे ते डिस्टर्ब झालं का? नाही. 2 नाही पॉझिटिव्ह झालं. आत गेले, 2 निगेटिव्ह आत गेले. आता इपिथेलियल रिनल इपिथेलियल सेल मधून सोडियम इंटरस्टिशियम मध्ये आला, त्या बदल्यात पोटॅशियम हा इंटरस्टिशियम मधून कशात आलेला आहे? सेल मध्ये, रिनल इपिथेलियल. मग पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन इपिथेलियल सेल मध्ये काय झालेलं आहे? वाढलेलं. आता मग त्यामुळं काय होतं? काही पोटॅशियम परत इंटरस्टिशियम मध्ये जातो विथ द हेल्प ऑफ विच को ट्रान्सपोर्ट? सिम्पोर्ट. पोटॅशियम क्लोराईड सिम्पोर्ट. ओके, पोटॅशियम क्लोराईड सिम्पल. ओके. अजून एक मेकॅनिझम अशी आहे की तो एक्सिस पोटॅशियम आहे, तर रिनल इपिथेलियल सेल जे आहेत ते ल्युमिनल साइटला असेंडिंग लिम ऑफ हेनलेला पोटॅशियम चॅनल असतं आणि पोटॅशियम चॅनल मधून हे पोटॅशियम कुठे जातं? ल्युमेन मध्ये जातं. आता तुम्ही सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं की जेव्हा ही प्रोसेस स्टार्ट झाली तेव्हा ल्युमेन मधून 2 पॉझिटिव्ह आयन आत आले आणि त्याबरोबर 2 निगेटिव्ह आत आले. तर ल्युमेन मधलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयनचं जे हे जे आहे कॉम्पोजिशन किंवा पर्सेंटेज डिस्टर्ब झालं का? नाही. नाही. परंतु आता शेवटच्या प्रोसेस मध्ये पोटॅशियम इपिथेलियल सेल मधून कशात आलाय? ल्युमेन मध्ये. मग आता ल्युमेन मध्ये पॉझिटिव्ह पोटेन्शियल जास्त होईल का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. के प्लस आहे ना, तर पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढेल स्टार्टिंगला. हा, मग ह्या प्रोसेस होताना शेवटी असं झालं की ल्युमेन मध्ये पॉझिटिव्ह आयनचं पोटेन्शियल काय झालंय? वाढलेलं आहे. म्हणजे ल्युमेन मध्ये पॉझिटिव्ह आयनचं पोटेन्शियल वाढलं आहे. ओके. आता सोडियम रिअब्सॉर्ब झाला ब्लड मध्ये, इंटरस्टिशियम मध्ये, ते तर लक्षात आलं कसं झाला. परंतु ही प्रोसेस करताना ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल काय झालेलं आहे? वाढलेला आहे. आणि हा ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल काय करतो? इट ऍक्ट्स एज ए ड्रायव्हिंग फोर्स. हे ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऍक्ट्स एज ए ड्रायव्हिंग फोर्स फॉर रिअब्सॉर्प्शन ऑफ मॅग्नेशियम अँड कॅल्शियम थ्रू पॅरासेल्युलर स्पेस. हे जे ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल डेव्हलप झालंय ह्या प्रोसेस घडताना, हे ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल एक ड्रायव्हिंग फोर्स म्हणून ऍक्ट होतो
कशाच्या रिअब्सॉर्प्शन साठी? मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. तर Calcium. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम रिअब्सॉर्ब होता आणि कोणत्या स्पेस मधून होतात? पॅरासेल्युलर. Paracellular मग मी space. तुम्हाला विचारलं की लूप ऑफ हेनले मधून कॅल्शियम काय होतं नॉर्मली? Reabsorb. रिअब्सॉर्ब होतो. बरोबर आहे. ओके, आता बघा, आता सोडियम असेंडिंग लिंब मधून रिअब्सॉर्ब झाला, इंटरस्टिशियम मधलं सोडियम कॉन्सन्ट्रेशन वाढलं, तर त्यामुळं मिड्युलरी ऑस्मोलॅरिटी जी आहे इंटरस्टिशियमची, मिड्युलरी इंटरस्टिशियल ऑस्मोलॅरिटी ती काय होईल? वाढेल. वाढेल. आणि त्याच्यामुळं वॉटर कोणत्या लिंब मधून रिअब्सॉर्ब होईल? Descending limb. Loop of डिसेंडिंग Henle. लिंब. म्हणजे असेंडिंग लिंब आणि डिसेंडिंग लिंब एकत्र पाहिले तर वॉटर सोडियम रिअब्सॉर्ब कुठून होतं? असेंडिंग लिंब मध्ये. आणि असेंडिंग लिंब मधून सोडियम रिअब्सॉर्ब झाला, इंटरस्टिशियल मध्ये सोडियम कॉन्सन्ट्रेशन वाढलं, त्यामुळं इंटरस्टिशियमची जी ऑस्मोलॅरिटी आहे ती वाढते, मिड्युलरी ऑस्मोलॅरिटी ऑफ इंटेस्टाईन इंटरस्टिशियम इन्क्रीज होते, आणि त्यामुळे डिसेंडिंग लिंब मधून वॉटर इंटरस्टिशियम मध्ये Reabsorb. रिअब्सॉर्ब होतं. लक्षात आलं तुमच्या हे? आणि त्याचबरोबर असेंडिंग लिंब मधून पॅरासेल्युलर स्पेस मधून कसलं रिअब्सॉर्प्शन होतं? कॅल्शियम आणि Calcium मॅग्नेशियम. and magnesium. आणि त्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल जे डेव्हलप झालं तो आहे. आता बघा, कोणते डायुरेटिक ह्या साईटवर ऍक्ट होतात? ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लूप ऑफ हेनलेवर कोणते डायुरेटिक ऍक्ट होतात? तर लूप ऑफ हेनलेवर लूप डायुरेटिक ऍक्ट होता, नावावरून लक्षात राहील. बरोबर आहे. एक लूप डायुरेटिक ग्रुप आहे आपल्याकडे, तो ऍक्ट होतो इथं, लूप डायुरेटिक्स. ओके, लूप डायुरेटिक्स. लूप डायुरेटिक्स का नाव दिलंय? कारण त्यांची साइट ऑफ ऍक्शन काय आहे? लूप ऑफ हेनले. Loop of Henle. मग त्यामध्ये कोणती आहे? असेंडिंग थिक लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. लक्षात आलं? बर, लूप Yes. ऑफ हेनलेवर हे ड्रग ऍक्ट होतात असेंडिंग लिंबवर. लूप डायुरेटिकचे एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. फ्युरोसिमाइड काय आहे? Furosemide. त्यानंतर टॉर्सेमाइड. ओके, फ्युरोसिमाइड ऍक्ट होतात, त्यानंतर टॉर्सेमाइड म्हणजे लूप डायुरेटिकचे एक्झाम्पलच आहे ते, त्यामुळं त्याची नावं तुम्हाला लक्षात ठेवणं आहेच. लूप डायुरेटिकचे एक्झाम्पल फ्युरोसिमाइड, टोरासेमाइड, बुमेटानाइड आणि इथाक्रायनिक ऍसिड. तर फ्युरोसिमाइड लक्षात राहील ऍटलिस्ट तुमच्या. आणि दुसरं आहे डायटोर प्लस मधलं टॉर्सेमाइड, लक्षात राहील. Furosemide. तर हे Yes, सगळे sir. हे लूप डायुरेटिक आहे. आता मी तुम्हाला विचारलं की हे लूप डायुरेटिक कसे ऍक्ट होता, तर हे लूप डायुरेटिक इथलं ट्रान्सपोर्ट इनिबिट करतात, आणि त्यासाठी ते सिम्पोर्ट इनिबिट करतात किंवा को ट्रान्सपोर्ट जो असेल तो. तर असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनलेवर कोणता को ट्रान्सपोर्ट आहे? सोडियम पोटॅशियम 2Cl-. मग हे लूप डायुरेटिक इनहिबिट Na+K+2Cl- को ट्रान्सपोर्ट. मग तुम्हाला साइट ऑफ ऍक्शन लक्षात आली, त्यानंतर कोणता को ट्रान्सपोर्ट इनहिबिट होतो ते लक्षात आलं लूप डायुरेटिकने? Yes. Na+K+2Cl-. 2Cl त्यामुळं minus. त्यामुळे ह्या लूप डायुरेटिकला Na+K+2Cl- इनहिबिटर असंही म्हणतात. बरं, याच्यामुळं काय नाही होणार? सोडियम ल्युमेन मधून रिअब्सॉर्ब नाही होणार. इंटरस्टिशियम रिनल इपिथेलियल सेल मध्ये नाही येणार, तिथून इंटरस्टिशियम मध्ये नाही येणार. नाही बरोबर? जाणार. नाही जाणार. त्यामुळे पोटॅशियम पण आतमध्ये नाही येणार, क्लोराईड पण नाही येणार, आणि सोडियम इपिथेलियल सेल मध्ये नाही आला तर इंटरस्टिशियम मध्ये पण नाही जाणार. त्याच्यामुळे हम्म. इंटरस्टिशियम मधला पोटॅशियम सेल मध्ये येईल का? नाही येणार. नाही ना. म्हणजे हे जे पोटॅशियम परत ल्युमेन मध्ये येत होता नॉर्मली, तो येईल का? नाही येणार. मग ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल बनेल का जर नाही लूप बनणार. डायुरेटिक यूज केलं? तर नाही बनणार. नाही बनणार. आणि ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल बनलं नाही तर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांच्या रिअब्सॉर्प्शन साठी ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियलची गरज होते. ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऍक्ट्स ऍज अ ड्रायव्हिंग फोर्स फॉर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम रिअब्सॉर्प्शन. मग जर लूप डायुरेटिक आपण यूज केले तर ल्युमेन पॉझिटिव्ह पोटेन्शियल बनणार नाही, आणि त्यामुळं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं रिअब्सॉर्प्शन होईल का?
नाही नाही. होणार. नाही. म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम रिअब्सॉर्ब नाही झाले तर काय होईल? इलिमिनेट होईल. इलिमिनेशन होईल. ओके, इलिमिनेट झाले तर ब्लड कॅल्शियम लेवल काय होईल? राईज होईल. डिक्रीज डिक्रीज ब्लडची डिक्रीज होईल. ब्लडची डिक्रीज होईल. मग लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया करता का हायपर कॅल्सिमिया करता? हायपोकॅल्सिमिया. हायपोकॅल्सिमिया. हायपोकॅल्सिमिया करता. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया करतात. थायाझाईड डायुरेटिकची ऍक्शन उलटी आहे. थायाझाईड डायुरेटिक हायपर कॅल्सिमिया करतात. कसं करतं मी तुम्हाला नंतर सांगेलच. पण लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक जे आहेत त्यांची कॅल्शियम मेटाबॉलिझमवरची ऍक्शन एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया करतात, थायाझाईड डायुरेटिक हायपर कॅल्सिमिया करतात. हे तुम्हाला MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. आता लूप डायुरेटिक हायपोकॅल्सिमिया कसं करतात? कारण ते कशाचं इलिमिनेशन वाढवतात? किडनीतून कॅल्शियमचं. कॅल्शियम. मग लक्षात कसं ठेवायचं? लूप लुजेस कॅल्शियम. लूप लुजेस कॅल्शियम. कॅल्शियम. लूप डायुरेटिक लुजेस कॅल्शियम. ओके, ठीक आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या हे? हो सर. ओके, अजून एक जे ड्रग आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. मॅनिटॉल. काय आहे? मॅनिटॉल. मॅनिटॉल. हे ऑस्मोटिक डायुरेटिक आहे. कोणता आहे? ऑस्मोटिक डाएट. ओके. आता ऑस्मोटिक डायुरेटिक जर तुम्ही त्याची साइट ऑफ ऍक्शन पाहिली मेजर कोणती आहे, तर ऑस्मोटिक डायुरेटिक ची साइट ऑफ ऍक्शन जी आहे, ओके, तर एक लक्षात घ्या की ऑस्मोटिक डायुरेटिक हे त्याची ऍक्शन दोन ठिकाणी आहे. पीसीटी मध्ये तो ऑस्मोटिक डायुरेटिक त्याच्या ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळे वॉटर होल्ड करतो आणि त्यामुळं ते इलिमिनेट होतं आणि वॉटर पण लॉस होतं. तर पीसीटी ही एक ऍक्शन आहे ऑस्मोटिक डायुरेटिकची आणि ऑस्मोटिक प्रॉपर्टीमुळे तो तिथे ऍक्ट होतो. परंतु म्हणजे मी ज्यावेळेस सेकंड इयरला होतो त्यावेळेस जेव्हा त्रिपाठीमध्ये आम्ही ते म्हणजे डायुरेटिक टॉपिक मध्ये असं मेन्शन केलं होतं की ऑस्मोटिक डायुरेटिकची मेजर साइट ऑफ ऍक्शन ही प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे. परंतु नंतर क्लिनिकल ट्रायल मध्ये असं दिसून आलं की प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल पेक्षा त्याची ऍक्शन जास्त ही लूप ऑफ हेनलेवर आहे. आणि लूप ऑफ हेनलेवर तो डिसेंडिंग लिम्ब आणि असेंडिंग लिम्ब ह्या दोन्ही ठिकाणी ऍक्ट होतो. कसा होतो ते नंतर मी सांगणार आहे. परंतु जर ऑस्मोटिक डायुरेटिकची मेजर साइट ऑफ ऍक्शन विचारली तर ती काय असणार आहे? आता लूप ऑफ लूप ऑफ हेनले. आणि सेकंडरी ऍक्शन जी आहे, सेकंड ऍक्शन ती पीसीटीशी रिलेटेड आहे. ओके, तर लूप ऑफ हेनलेवर लूप डायुरेटिकचा ऍक्ट होतातच, त्याचबरोबर तुम्हाला अजून एक नाव लक्षात ठेवायचे, ऑस्मोटिक डायुरेटिक मॅनिटॉल. लक्षात आलं हे? येस. ओके ओके. तर मॅनिटॉल असेंडिंग लिम्बवर अननोन मेकॅनिझमनी हा को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतो. त्याचबरोबर डिसेंडिंग लिम्ब मध्ये तो वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन प्रिव्हेंट करतो. त्यामुळे सोडियम रिॲब्सॉर्ब नाही होत, वॉटरही रिॲब्सॉर्ब नाही होत, त्याचं इलिमिनेशन होतं. ओके, आता लूप डायुरेटिक्सला अजून एक नाव दिलेलं आहे. इथं मी तुम्हाला सांगितलंय किती % सोडियम रिॲब्सॉर्ब होतो नॉर्मली यातून? 25. 25. लूप डायुरेटिक्स यूज केल्यामुळं अराउंड 20 to 25% सोडियम लॉस होतं, कारण सोडियम रिअब्सॉर्ब नाही होत आणि त्यामुळं सोडियम बरोबर वॉटरही लॉस होतं. त्यामुळं लूप डायुरेटिक्स जेवढे डायुरेटिक्स ग्रुप आहे त्यामध्ये मॅक्झिमम डायुरेटिक इफेक्ट हा लूप डायुरेटिक मुळे दिसतो आणि त्याचा मॅक्झिमम इफेक्ट जो आहे तो जास्त असल्यामुळं त्यांना हाय सिलिंग डायुरेटिक असंही म्हणतात. काय म्हणतात? हाय सिलिंग डायुरेटिक. सिलिंग म्हणजे आपण आता सिलिंग फॅन आपण म्हणतो पाहता, सिलिंग म्हणजे मॅक्झिमम इफेक्ट, हाय सिलिंग डायुरेटिक. ओके, तर कोणते डायुरेटिकला हाय सिलिंग डायुरेटिक म्हणतात? लूप डायुरेटिक. लूप डायुरेटिकला. लूप डायुरेटिक पुढे ऍक्ट होतात, साइट ऑफ ऍक्शन हेनले. लूप ऑफ हेनले. त्यात डिसेंडिंग लिम्ब का असेंडिंग लिम्ब? असेंडिंग. Ascending.
आणि बाय इनहिबिटिंग विच को ट्रान्सपोर्ट? Sodium, potassium, chloride. टोक्सियल. ओके, तर ऍटलिस्ट आपलं 40% पार्ट लूप डायुरेटिकचा इथं क्लिअर झालाय. तुम्हाला जे जेव्हा डिस्कस करू त्यावेळेस हे मेकॅनिझम पॉइंट ऑफ व्ह्यू मोर दॅन इनफ आहे. ओके, ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट आहे लूप ऑफ इनले नंतर अर्ली डीसीटी. आता लूप ऑफ इनले मधून 25% सोडियम रिॲब्सॉर्ब होतं, तसं अर्ली डीसीटी जो पार्ट आहे तिथून 4 ते 8% सोडियम रिॲब्सॉर्ब होतं. आणि त्याच्याबरोबर त्या 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 साईटला कोणता डायुरेटिक ऍक्ट होतं ते पण आपण पाहणार आहोत. तर अर्ली डीसीटी लक्षात येते तुमच्या? आता पहा, मी तुम्हाला परत अर्ली डीसीटीचं डायग्राम काढणार आहे. तेच जसं लूप ऑफ हेनलेचं डायग्राम मोठी केली तसं अर्ली डीसीटीच्या पार्टला जर आपण मोठं केलं तर जो आतला पार्ट आहे येलो पोर्शन तो काय आहे तुम्ही सांगा आता? Lumen. Lumen. जो ब्ल्यू पोर्शन आहे ट्युब्युलच्या बाहेरचा तो काय आहे? इंटरस्टिशियम. आणि ही ट्युब्युलची आउटर बॉर्डर आहे. ओके, आणि हे जे लाइनिंग आहे ट्युब्युलला याला आपण काय म्हणतो? रिनल इपिथेलियल सेल. ओके, ते ठीक आहे. त्यात ल्युमिनल साइट आहे. ओके, आणि बेसोलॅटरल साइट आहे. तर ही साइट जी आहे याला कोणती साइट म्हणतात? Luminous. ओके, आणि ही जी साइट आहे तिला कोणती साइट म्हणतात? बेसोलॅटरल. ओके, आता ऑन from early DCT 4 to 8% sodium is reabsorbed. Which co-transport present on the luminal site? Here Na plus Cl minus co-transport present. Na plus Cl minus. Okay. Due to this, sodium from the lumen enters into the renal epithelial cell along with chloride. Okay. Now sodium enters into the renal epithelial. Then ऑन बेसोलॅटरल साईट तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, मेजॉरिटी साईटला बेसोलॅटरल साईटला Na प्लस के प्लस एटीपेज पंप आहे. असेंडिंग थिक लिम्बला होता, पीसीटी मध्ये होता, इथं पण आहे Na प्लस के प्लस एटीपेज पंप. आणि तो काय करतो? सोडियमचं रिॲब्सॉर्प्शन करतो इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये. बरोबर आहे, लक्षात आलं? Yes. आता अजून एक पॉइंट तुमच्याशी लक्षात ठेवायचा आहे की या अर्ली डीसीटी मध्ये पॅराथायरॉइड हार्मोनची ऍक्शन आहे. पॅराथायरॉइड हार्मोन जेव्हा आपली ब्लड मधली कॅल्शियम लेवल कमी होते त्यावेळेस रिलीज होतो. आणि पॅराथायरॉइड हार्मोनचं कार्य काय आहे? कॅल्शियमची ब्लड मधली लेवल मेंटेन करायचं. आणि त्यामुळे तो काय करतो की इंटेस्टाईन मधून कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन वाढवण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे किडनी मधून कॅल्शियमचं रिॲब्सॉर्प्शन वाढवण्यास मदत करतो. तर किडनी मधून पॅराथायरॉइड हार्मोन मेडिएटेड कॅल्शियम रिॲब्सॉर्प्शन जी ऍक्शन आहे इट इज प्रेझेंट ॲट अर्ली डीसीटी. ऑन बेसोलॅटरल साइट पॅराथायरॉइड हार्मोन रिसेप्टर्स प्रेझेंट. पॅराथायरॉइड हार्मोन रिलीज झाल्यानंतर ह्या रिसेप्टरवर ऍक्ट होतं. आणि हे रिसेप्टर काय करतात? ह्या ल्युमिनल साइटचे जे कॅल्शियम चॅनल आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करतात. आणि त्यामुळे ल्युमेन मधला कॅल्शियम कशात येतो? रिनल सेल मध्ये. त्यानंतर बेसोलॅटरल साइटला कॅल्शियम सोडियम अँटीपोर्ट आहे. त्याचप्रमाणे कॅल्शियम H प्लस अँटीपोर्ट आहे. याच्या थ्रू हा कॅल्शियम रिनल इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये जातो, तिथून ब्लड व्हेसल मध्ये जातो. म्हणजे पॅराथायरॉइड हार्मोन मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन टेक्स प्लेस ऍट विच साइट? Early DCT. अर्ली डीसीटी. ओके, ओके. The which diuretic acts at this site? You have to remember thiazide group of diuretic act at this site. Which group? Thiazide. त्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे, तुम्ही सांगितलेत हायड्रोक्लोरोथायाझाइड, क्लोरथॅलिडॉन. ओके, ते एक्झाम्पल थायाझाइड्स मध्ये आहे. तर थायाझाइड ग्रुप ऑफ डायुरेटिक्स ऍक्ट बाय इनहिबिटिंग विच को ट्रान्सपोर्ट? सोडियम Sodium chloride. सोडियम क्लोराइड. लूप डायुरेटिक सोडियम पोटॅशियम क्लोराइड Na plus K plus 2Cl minus. Thiazide Na plus Cl minus.
Loop diuretics acts on ascending limb of loop of Henle. Thiazide acts on early DCT. Okay, आणि this part responsible for reabsorption of how much percent of sodium? 4 4 to to 8%. 8%. पण थायाझाईड यूज केल्यामुळं किती पर्सेंट सोडियम लॉस होऊ शकतं? 4 to 8. 4 to नाही, एवढं 8%. असतं. काय ते थाया रिअब्सॉर्ब होईल पूर्ण. नाही रिअब्सॉर्ब नॉर्मली होतं. जर थायाझाईड यूज केलं तर थायाझाईड Na+Cl- को ट्रान्सपोर्ट काय करतील? इनहिबिट करेल. इनहिबिट करेल. मग सोडियम रिअब्सॉर्ब होईल का? नाही. मग सोडियम काय होईल? Eliminate होईल. इलिमिनेट Loss. होईल. Eliminate होईल. पण थायाझाईड जसं लूप डायुरेटिकने अराउंड 25% सोडियम लॉस होत होता, त्याच्याबरोबर वॉटर पण लॉस होत होतं. तर थायाझाईड यूज केल्यामुळं किती सोडियम लॉस होऊ शकतं? 4 to 4 to 8%. 8%. आणि अलॉंग विथ वॉटर इज ऑल्सो लॉस. ओके, त्यामुळं इफिकेसी वाईज विचार केला तर याची इफिकेसी ही मीडियम आहे. लूप डायुरेटिकला आपण हाय सिलिंग डायुरेटिक म्हणत होतो, तसं थायाझाईड डायुरेटिकला अजून एक नाव आहे, ते आहे मीडियम इफिकेसी डायुरेटिक. काय नाव आहे? मीडियम इफिकेसी डायुरेटिक. ओके, तुम्हाला मीडियम इफिकेसी डायुरेटिक विचारले तर काय सांगायचं आहे? थायाझाईड. Thiazide. साईट विचारली तर काय सांगणार आहात? Early DCT. अर्ली डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. कोणता को ट्रान्सपोर्ट इनहिबिट म्हणलं तर काय सांगणार? Sodium chloride. सोडियम क्लोराईड तो ट्रान्सपोर्ट. ओके, तर एक लक्षात ठेवा, डायुरेटिक जेव्हा को ट्रान्सपोर्ट किंवा सिम्पोर्ट इनहिबिट करतात तर सोडियमचं रिअब्सॉर्प्शन इनहिबिट होतं, सोडियम लॉस होतं, त्याच्याबरोबर वॉटरही लॉस होतं. हे लूप डायुरेटिक आणि थायाझाईड डायुरेटिक मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, तर ओव्हरऑल आपण एक लक्षात ठेवायचं की सोडियम हे इलिमिनेट होतं डायुरेटिक यूज केल्यावर, आणि त्याच्याबरोबर वॉटर बी लॉस होतं. आता थायाझाईडची अजून एक ऍक्शन तुम्हाला सांगायची आहे. थायाझाईड पोटेन्शिएट द पॅराथायरॉइड हार्मोन मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन. पोटेन्शिएट म्हणजे काय? की इन प्रेझेन्स ऑफ थायाझाईड पॅराथायरॉइड मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन काय होतं? जास्त होतं, In- इन्क्रीज होतं, पोटेन्शिएट होतं. पॅराथायरॉइड हार्मोनची ऍक्शन चांगली येते. मग थायाझाईड यूज केल्यामुळं पॅराथायरॉइड हार्मोन मेडिएटेड कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन जास्त झालं तर कॅल्शियमचं इलिमिनेशन काय होईल? थायाझाईडमुळं कमी होईल. कमी होईल. आणि ब्लड कॅल्शियम लेवल काय होईल? वाढेल. वाढेल. तर थायाझाईड काय करतं? हायपर कॅल्सिमिया. लूप डायुरेटिक काय करत होते? Hypocalcemia. हायपोकॅल्सिमिया. आलंय का लक्षात तुमच्या हे सगळं? Yes, sir. ओके. हो, sir. हायपोकॅल्सियमचं सांगा नाही परत. कोणतं? हायपरकॅल्सियम. हे थायाझाईडचं. थायाझाईड. आता एक लक्षात घ्या, पॅराथायरॉइडचं कार्य काय अर्ली डीसीटीवर? पॅराथायरॉइड हार्मोन त्या बेसोलॅटरल मेम्ब्रेनला त्यांचे रिसेप्टर आहे, पॅराथायरॉइड हार्मोन रिसेप्टर, त्याच्यावर ऍक्ट होता आणि कॅल्शियम चॅनलला ऍक्टिव्हेट करून कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन काय करताय? वाढताय. म्हणजे पॅराथायरॉइडमुळे कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन काय होतंय? वाढतं. लक्षात आलं? कॅल्शियमचं रिअब्सॉर्प्शन पॅराथायरॉइड वाढवतं, हे आपल्याला माहिती आहे. ही जी ऍक्शन आहे पॅराथायरॉइड हार्मोनची, थायाझाईड दिल्यामुळं थायाझाईडच्या प्रेझेन्स मध्ये जास्त येते, पोटेन्शिएट होते, आणि जास्त आल्यामुळं कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन काय होईल? वाढतं. वाढतं. आणि कॅल्शियम रिअब्सॉर्प्शन वाढलं तर हायपर कॅल्सिमिया होईल का हायपोकॅल्सिमिया होईल? Hypercalcemia. हायपर कॅल्सिमिया होईल. लक्षात आलं? ओके, हो ठीक आहे. थँक्यू. ओके. ओके, आता दुसरा पॉइंट आपण पाहणार आहोत. प्रॉक्सिमल कॉल्युलेट ट्यूब्यूल आपण पाहिले, प्रॉक्सिमल स्टेट ट्यूब्यूल पाहिलं, लूप ऑफ हेनले पाहिलं, त्यात डिसेंडिंग लिंब पाहिलं, असेंडिंग लिंब पाहिलं. ओके, त्यानंतर अर्ली डीसीटी पाहिलं. अर्ली डीसीटी डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचे 2 पार्ट आहे, लक्षात घ्या. जो सुरुवातीचा पार्ट आहे तो त्याला अर्ली डीसीटी म्हणतात, आणि जो शेवटचा पार्ट आहे डीसीटीचा त्याला काय म्हणतात? लेट डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. आणि त्याचं पुढं कंटिन्युएशन कशात होतं? कलेक्टिंग ट्यूब्यूल. ट्यूबल मध्ये. आता
लेट डिसिटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये कसं रिॲब्सॉर्प्शन होतं, तर एक लक्षात घ्या 2 ते 5% सोडियम इथं रिॲब्सॉर्ब होतं. नॉर्मली सांगतोय मी, फिजिओलॉजी पार्ट सांगतोय. ओके, ड्रगच्या ऍक्शनचा पार्ट, ड्रग मुळे काय होईल ते नंतर पाहू. नॉर्मली सोडियम रिॲब्सॉर्ब इथं 2 ते 5% होतं. कसं होतं मी तुम्हाला ते सांगणार आहोत. ओके, ठीक. आता ओके. आता हे जे लेट डेन्सिटी किंवा कलेक्टिंग ट्युब्युलचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर येलो पोर्शन ल्युमिनल साइट आहे, ब्ल्यू पोर्शन इंटरस्टिशियम आहे, हे नेहमीचं पार्ट आहे. हे आउटर साइट आहे ट्युब्युलची आणि इनर साइटला हे इपिथेलियल रिनल इपिथेलियल सेलची लाइनिंग आहे. ओके ओके ओके, आणि 2 सेलच्या मधली जी जागा आहे त्याला आपण काय म्हणतो, पॅरासेल्युलर स्पेस. तर ही एक इपिथेलियल सेल आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे. ओके, आता थोडं डिटेलमध्ये मी डिस्कस करत आहे की जे कलेक्टिंग ट्युब्युल किंवा लेट डीसीटी. ओके, आता हे कलेक्टिंग ट्युब्युल नाव दिलंय, लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल लक्षात ठेवायचं आहे. तर इथं कोणत्या सेल्स असतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. जे रिनल इपिथेलियल सेल आहे त्यांना काही नावं दिलेली आहे. ह्या सेलला काय नाव दिलेलं आहे, प्रिन्सिपल सेल. आणि ही कोणती आहे, इंटर कॅलेटेड सेल. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त आपल्याला काय होतं ते पाहायचं आहे. प्रिन्सिपल सेल आणि इंटर कॅलेटेड सेल आहेत. ओके, आता ल्युमिनल, आता प्रिन्सिपल सेल दिसते का तुम्हाला ही? हो सर. आता बघा, हो दिसते. ओके, आता ही जी साइट आहे ती कोणती झाली, ल्युमिनल. चालेल. ओके ओके, ल्युमिनल साइट. ओके, आणि दुसरी जी साइट राहिलेला पार्ट आहे ती बेसोलॅटरल साइट आहे. तर बेसोलॅटरल साइट वर ऍज युजल कोणता पंप आहे, सोडियम पोटॅशियम एटीपेस. ओके. ते ल्युमिनल साइटला आपण प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये Na+H+ अँटीपोड पाहिलं होतं. असेंडिंग थिक लिंबवर आपण काय पाहिलं होतं, Na+K+2Cl- पाहिलं होतं. अर्ली डीसीटी मध्ये काय पाहिलं होतं, Na+Cl- सिम्पॉट्स. ओके, तर एक तर पीसीटी मध्ये अँटीपोट होता, असेंडिंग लिंबला सिम्पोर्ट होता किंवा को ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण, आणि अर्ली डीसीटी मध्ये पण काय होतं, को ट्रान्सपोर्ट किंवा सिम्पोर्ट होतं. परंतु लेट डीसीटी किंवा कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये सिम्पोर्ट नसतात. लक्षात घ्या, सिम्पोर्ट नसतात ल्युमिनल साइटला. तर चॅनल असतात. काय असतं, चॅनल. चॅनल. मग इथं बघा, आता मी क्लिअर करतोय, हे याला म्हणतात रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल. एक मिनिट, ब्ल्यू करतो, रेड करतो. रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल. अजून कोणतं चॅनल आहे, हा रिनल इपिथेलियल पोटॅशियम चॅनल. हा, आता इथं सिम्पोर्ट नाहीये, हे चॅनल आहे. सिम्पोर्ट एकमेकाला लागलेला आहे, हे वेगवेगळे आहे, हे चॅनल आहे, एकमेकांपासून दूर आहे. ओके, आणि बेसोलॅटरल साइडला Na+K+ एटीपेज आहे. इंटरकॅलेटेड सेलचा जर विचार केला तर ल्युमिनल साइटला H+ एटीपेज पंप आहे, तो H+ चा रिलीज ल्युमेन मध्ये करतो, आणि बेसोलॅटरल साइटला बायकार्बोनेट क्लोराईड अँटीपोट आहे. आता हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या नाही, फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू इथं काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, आणि कोणते ड्रग इथं ऍक्ट होतात ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये कोणते ड्रग ऍक्ट होतात ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. की ज्यावेळेस नॉर्मल फिजिओलॉजी पार्ट मी डिस्कस करत आहे, ज्यावेळेस लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये सोडियम कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे असं बॉडीच्या लक्षात येतं, तर बॉडी लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल मधून सोडियम काय करायचं ट्राय करते, रिअब्सॉर्ब करायचा ट्राय करते. आणि हे रिअब्सॉर्प्शन कसं होतं हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. दिस रिअब्सॉर्प्शन टेक्स प्लेस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ वन हार्मोन, अँड दॅट हार्मोन इज नोन ॲज अल्डोस्टेरॉन.
अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन काय आहे माहितीये का तुम्हाला? कुठं तयार होतो नॉर्मल फिजिओलॉजी? ऍड्रिनल व्हेरी गुड. कॉर्टेक्स. ऍड्रिनल ग्लॅन्ड मध्ये ऍड्रिनल कॉर्टेक्स. ओके. ऍड्रिनल ग्लॅन्ड मध्ये ऍड्रिनल कॉर्टेक्स मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड, सेक्स हार्मोन तयार होता. अल्डोस्टेरॉन काय आहे? ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे का मिनरलोकॉर्टिकॉइड हार्मोन आहे? मिनरल मिनरलोकॉर्टिकॉइड. तुम्हाला मिनरलोकॉर्टिकॉइडची ऍक्शन काय माहितीये? ते काय करतात? सोडियम आणि वॉटर काय करतात? रिटेन करतात. म्हणजे सोडियम आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन करतात. लक्षात आलं? तर हे कसं होतं? हे कसं होतं? ओके, ते मी डिस्कस. जेव्हा आपल्या शरीरात लक्षात येतं लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये सोडियम कॉन्सन्ट्रेशन जेव्हा जास्त असेल असं बॉडीच्या लक्षात येतं, तर बॉडी काय करते? अल्डोस्टेरॉन हार्मोन रिलीज करते ऍड्रिनल ग्लॅन्ड मधून, आणि तो अल्डोस्टेरॉन हार्मोन सर्क्युलेशन मधून, इंटरस्टिशियम मधून तो बेसोलॅटरल साइटनी लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये एंटर होतो. कशात एंटर होतो? रिनल इपिथेलियल सेल मध्ये, किंवा त्याला प्रिन्सिपल सेल म्हणतात. बरोबर आहे? ओके. आता हा अल्डोस्टेरॉन हार्मोन त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आता अल्डोस्टेरॉन हार्मोन हे त्याच्या रिसेप्टर जो आहे सेल मधल्या सायटोप्लाझम मध्ये, ते रिसेप्टर आहे, त्याला अल्डोस्टेरॉन रिसेप्टर म्हणतात. काय म्हणता? अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन तर अल्डोस्टेरॉन ह्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आणि अल्डोस्टेरॉन रिसेप्टर हे कोणत्या रिसेप्टरचे टाईप आहे? जनरल फार्मॅकोलॉजी, ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड कोणत्या रिसेप्टरचे टाईप आहे? जी प्रोटीन आहेत, आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे, एन्झाईम लिंक रिसेप्टर आहे का न्यूक्लिअर रिसेप्टर आहेत? तर त्याचा आन्सर आहे न्यूक्लियर. व्हेरी गुड, न्यूक्लिअर रिसेप्टर. एक्सलंट, न्यूक्लिअर रिसेप्टर. आणि न्यूक्लिअर रिसेप्टर हे सेलच्या आतमध्ये असतात, सेल मेम्ब्रेनवर नसतात. जी प्रोटीन कपल रिसेप्टर सेल मेम्ब्रेनवर असतात, आयनोट्रॉपिक रिसेप्टर सेल मेम्ब्रेनवर असतात, त्यानंतर एन्झाईम लिंक रिसेप्टर सेल मेम्ब्रेनवर असतात. परंतु न्यूक्लिअर रिसेप्टर एक तर सायटोप्लाझम मध्ये असतात किंवा सेलच्या न्यूक्लियस मध्ये असतात. लक्षात आलं? आणि त्यांची अल्टिमेटली ऍक्शन न्यूक्लियसवर होते, म्हणून त्याला न्यूक्लिअर रिसेप्टर असं म्हणतात. बरोबर आहे? तर अल्डोस्टेरॉन रिसेप्टर हे कसले टाईप आहेत? न्यूक्लिअर रिसेप्टर. मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टरही त्याला म्हणतात. अल्डोस्टेरॉन रिसेप्टर म्हणजेच मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर. तर हे न्यूक्लिअर रिसेप्टरचे टाईप आहे. त्यामुळे जेव्हा अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होतो, तर जेव्हा न्यूक्लिअर रिसेप्टर ऍक्टिव्हेट होता, तर न्यूक्लिअर रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं काही प्रोटीन सिंथेसिस वाढते डिपेंडिंग ऑन दॅट रिसेप्टर. आता हे न्यूक्लिअर रिसेप्टर आहे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर, तो जर ऍक्टिव्हेट झाला अल्डोस्टेरॉननी, तर त्यामुळं अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन सिंथेसिस वाढते. अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन सिंथेसिस. आणि हे प्रोटीन्स काय आहे? हे प्रोटीन्स नथिंग बट सोडियम चॅनल आहेत, पोटॅशियम चॅनल आहेत. सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप आहे, त्याची सिंथेसिस वाढते. आणि सोडियम चॅनल कुठे इन्सर्ट होतात? ल्युमिनल साईटला. पोटॅशियम चॅनल ल्युमिनल साईटला इन्सर्ट होता. आणि सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप कुठे इन्सर्ट होतो? बेसोलॅटरल साईट. तर हे सगळे जे आहेत सोडियम चॅनल, पोटॅशियम चॅनल, सोडियम पोटॅशियम एटीपेज, हे लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये कशाच्या अंडर आहे यांची सिंथेसिस? अल्डोस्टेरॉन. आणि अल्डोस्टेरॉन जर त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट झाला, तर अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन सिंथेसिस वाढते. आणि त्यामुळं सोडियम चॅनल, पोटॅशियम चॅनल, सोडियम पोटॅशियम एटीपेज त्यांचा नंबर वाढतो, ते इन्सर्ट होतात त्या साईटला. सोडियम पोटॅशियम चॅनल ल्युमिनल साईटला इन्सर्ट होतात, सोडियम पोटॅशियम एटीपेज बेसोलॅटरल साईटला इन्सर्ट होतो. आणि त्यामुळं काय होतं? सोडियमचं रिअब्सॉर्प्शन होतं, सोडियम आत येतो. आणि आत आलेला सोडियम इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये जातो. कशा थ्रू? सोडियम पोटॅशियम एटीपेज पंप. आणि त्यामुळं पोटॅशियम इंटरस्टिशियम मधून कशात येतो? इपिथेलियल सेल मध्ये. आणि इपिथेलियल सेल मधून पोटॅशियम चॅनलने तो कशात जातो? ल्युमेन मध्ये. म्हणजे एक पॉझिटिव्ह आत घेतला, त्या बदल्यात एक पॉझिटिव्ह बाहेर गेला. म्हणजे इथं सोडियम एक्सचेंज कशा बरोबर होतं? पोटॅशियम बरोबर. पोटॅशियम बरोबर होतं. लक्षात आलं? आणि सोडियमचं रिअब्सॉर्ब होतं
वॉटर रिॲब्सॉर्ब होतं. तर अल्डोस्टेरॉन काय करतं, सोडियम वॉटर रिटेन्शन करतं. आता इनिशियली सोडियम रिप्लेस कशाबरोबर होतो, पोटॅशियम बरोबर. परंतु ब्लड पोटॅशियमची लेवल जर कमी झाली, सोडियम बाहेर जाऊन जाऊन, तर हा सोडियम काही वेळानंतर ह्या H+ आयन्सची एक्सचेंज होतं. म्हणजे सोडियम आत येतो प्रिन्सिपल सेलमधून आणि त्या बदल्यात इंटरकॅलेटेड सेलमधून काय बाहेर जातं, H+ H आयन. अशा प्रकारे अल्डोस्टेरॉन सोडियम आणि वॉटर रिटेन्शन करतो. 2 ते 5% सोडियम आणि वॉटर रिटेन होतं. ओके, 2 ते 5% सोडियम रिटेन होतं, त्याबरोबर वॉटर रिटेन होतं. आता ही झाली फिजिओलॉजी पार्ट. मग लेट DCT आणि कलेक्टिंग टिब्यूल मधून किती % सोडियम रिअब्सॉर्ब होतं, 2 2 to ते 5%. 5. ओके. 5%. आता कोणते ड्रग ह्या साईटवर ऍक्ट होतात, ओके, कोणते ड्रग ह्या साईटवर ऍक्ट होतात. तर ह्या साईटवर 2 प्रकारचे ड्रग ऍक्ट होतात, जे ह्या रिसेप्टरला इनहिबिट करतील. त्याला नाव आहे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट. अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट. त्याचं एक्झाम्पल आहे स्पायरिनोलॅक्टोन. तुम्ही मला सांगितलं होतं स्पायरिनोलॅक्टोन, ओके. आणि दुसरं आहे इप्लिरिनॉन. इप्लिरिनॉन. ऍटलिस्ट स्पायरिनोलॅक्टोन नाव जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. तर अल्डोस्टेरॉन रिसेप्टर जर इनहिबिट झाला, तर अल्डोस्टेरॉन जरी रिलीज झालं, ते जरी सेलमध्ये आलं, तर अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होईल का, नाही होणार. आणि त्याच्यामुळे अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन सिंथेसिस होईल का, नाही होणार. नाही मग सोडियम रिअब्सॉर्ब होईल का, नाही होणार. पोटॅशियम इलिमिनेट होईल का, नाही नाही होणार. लक्षात आलं, ओके. तर अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट स्पायरिनोलॅक्टोन, इप्लिरिनॉन. त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे इथं ऍक्ट होणारा, त्याला रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर्स ग्रुप म्हणतात. काय, रिनल सोडियम इपिथेलियल चॅनल इनहिबिटर. रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर ड्रग. रिनल इपिथेलियल सेलवर जे सोडियम चॅनल आहे त्याला ते इनहिबिट करतं ते ड्रग. आणि ते सोडियम चॅनल इनहिबिटर ड्रगची नावं जे आहे ते आहेत ॲम्बिलेरॉइड. ॲमिलोराइड आणि ट्रायमटेरिन. तुम्हाला बहुतेक पूर्ण टॉपिक ऑलरेडी माहित आहे. गुड. ट्रायमटेरिन, ॲमिलोराइड, ट्रायमटेरिन. ओके. तर ॲमिलोराइड, ट्रायमटेरिन रिनल सोडियम चॅनल इनहिबिटर आहेत. आता सोडियम काय काय म्हणले, ट्राय काय सर ते नाव? ट्रायमटेरिन. ट्रायमटेरिन, ॲमिलोराइड, ट्रायमटेरिन क्लासिफिकेशन मध्ये येईल परत. तर ते सोडियम चॅनल इनहिबिट करतात. सोडियम रिअब्सॉर्प्शन होणार नाही सोडियम चॅनल इनहिबिट झाल्यामुळं. सोडियम रिअब्सॉर्ब नाही झाला तर पोटॅशियम इलिमिनेट होईल का, नाही होणार. त्यामुळे ह्या दोन्ही ग्रुपला अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट आणि रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर ह्या दोन्ही ग्रुपला पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक म्हणतात. काय म्हणतात, पोटॅशियम स्पेअरिंग डायरेक्ट. डायुरेटिक. मग त्यामध्ये अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट स्पायरिनोलॅक्टोन, ॲम्बिलिरिनॉन आहे. रिनल सोडियम चॅनल इनहिबिटर ॲमिलोराइड, ट्रायमटेरिन आहेत. लक्षात आलं. तर MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, थायाझाईड आणि फ्युरोसिमाइड ह्या ड्रग्सचे ऍक्शन पोटॅशियमवर काय आहे, तर ते पोटॅशियम लॉस करतात. त्यांची ऍक्शन हायपोकॅलेमिया आहे. तर ती कशी होते ते मी उद्या सांगणार आहे. त्याला पण डिटेल मेकॅनिझम माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एवढं जरी माहित असलं हायपोकॅलेमिया करता, पण कसं करता ते मी नंतर सांगणार आहे. तर थायाझाईड ग्रुप आणि लूप डायुरेटिक हे हायपोकॅलेमिया करतात, परंतु अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटॅगोनिस्ट आणि रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर हे काय करतात, हायपर कॅलेमिया. पोटॅशियम इलिमिनेट नाही करत ते, त्यामुळे ब्लड मध्येच राहतं पोटॅशियम, त्यामुळे हायपर कॅलेमिया. आणि त्यांना काय म्हणतात, पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक. म्हणजे आता आपण जर थायाझाईड बरोबर स्पायरिनोलॅक्टोन दिलं तर एक ड्रग
हायपोकॅलेमिया करायचा प्रयत्न करतं, दुसरं ड्रग हायपरकॅलेमिया करायचा प्रयत्न करतं. जर दोन ड्रग दिले तर एकमेकांचे ड्रॉबॅक नलिफाय होतील का नाही? ऍडिटिव्ह इफेक्ट. पण ऍडिटिव्ह ऍक्शन तर येईल डायुरेटिक, पण पोटॅशियम लेवल काय होईल? मेंटेन राहू मेंटेन शकते. राहील. ओके, ठीक आहे. तर आपण ते नंतर पाहणारच आहोत त्याचा काय रोल आहे. ओके, ठीक आहे. तर लेट डिसिटिन कलेक्टिंग डग झालेला आहे. ओके, आता कलेक्टिंग ट्यूबुल, सॉरी, हे लेट डिसिटिन कलेक्टिंग ट्यूबुल, आता कलेक्टिंग डगचा पार्ट आहे, शेवटचा पार्ट. तिथं वॉटर रिअब्सॉर्प्शन कसं होतं मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला एडीएच हार्मोन माहिती आहे? अँटी डायुरेटिक. 5-10 मिनिटं घेऊ शकतो ना अजून मी? हा घ्या सर. ओके सर. कारण कसं आहे ते, 20 जण आहे मेंटेन खूप वेळची. ठीक आहे, हळूहळू कमी होऊन जातात. ठीक आहे. हे ते ल्युमेन आहे, येलो पर्सन, ब्ल्यू पर्सन इंटरस्टिशियम, रिनल इपिथेलियल सेल आहे. कलेक्टिंग डक्ट मध्ये वॉटर रिअब्सॉर्प्शन होतं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एडीएच हार्मोन. एडीएच हार्मोन म्हणजेच अँटी डायुरेटिक हार्मोन. एडीएच हार्मोन पोस्टेरियर पिट्युटरी मधून रिलीज होतं. पहा, दोन हार्मोन रिलीज होतं, ऑक्सिटोसिन आणि एडीएच. ओके, पिट्युटरीचे अँटीरियर पिट्युटरी, पोस्टेरियर पिट्युटरी पार्ट आहे. तर एडीएच हार्मोन कुठून रिलीज होतो? पोस्टेरियर पिट्युटरी. एडीएच हार्मोनचा लॉंग फॉर्म काय? अँटी डायुरेटिक हार्मोन. त्याला दुसरं नाव माहिती आहे काय? व्हॅसोप्रेसिन. 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 ओके, त्याला व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर ऍक्शन पण आहे. ती V1 रिसेप्टर थ्रू आहे, ते आपण नंतर पाहू. पण एडीएच ला दुसरं नाव आहे व्हॅसोप्रेसिन. तर एडीएच हार्मोन रिलीज झाल्यावर तो किडनीवर काय ऍक्ट करतो? कलेक्टिंग डग मधून वॉटर रिअब्सॉर्प्शन करतो. कसं करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर किडनीमध्ये कलेक्टिंग डगचा जर विचार केला तर ही ल्युमिनल साईट आहे. ओके, आणि ही बेसोलॅटरल साईट आहे. ही बेसोलॅटरल साईट. ओके, व्हॅसोप्रेसिन रिसेप्टर कोणत्या साईटला आहे तुम्ही सांगा बरं? बेसोलॅटरल साईट. बेसिस साईडला. ओके, आता कलेक्टिंग डक मध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचे, हे वॉटर चॅनल प्रेझेंट असतात. दिसतं हे वॉटर चॅनल सर्कल केलेले? हे Yes. सायटोप्लाझम मध्ये असतात आणि इनऍक्टिव्ह स्टेट मध्ये असतात. कोणत्या? इनऍक्टिव्ह स्टेट मध्ये. जेव्हा सायटोप्लाझमच्या आतमध्ये आहे मस्त, ते इनऍक्टिव्ह स्टेट मध्ये आहेत आतमध्ये. मग जेव्हा व्हॅसोप्रेसिन रिलीज होतो, एडीएच हार्मोन रिलीज होतो, हा एडीएच हार्मोन त्याच्या रिसेप्टरवर, जे बेसोलॅटरल मेम्ब्रेनवर आहे, त्यावर ऍक्ट होता. V2 रिसेप्टरवर. कोणता? V2, व्हॅसोप्रेसिन 2 रिसेप्टर. V2 रिसेप्टर हे GS टाईप रिसेप्टर आहे. मग हे रिसेप्टर जर एडीएच ने ऍक्टिव्हेट केले तर ऍडिनिलिन सायक्लेज ऍक्टिव्हेट होऊन कशाची लेवल वाढेल सायटोप्लाझम मध्ये? रिनल इपिथेलियल सेलच्या सायक्लिक एएमपीची. सायक्लिक एएमपी. आणि हा सायक्लिक एएमपी काय करतो? हे वॉटर चॅनल ल्युमिनल साईटवर इन्सर्ट करतो आणि त्याला ऍक्टिव्हेट करतो. हे वॉटर चॅनल इनऍक्टिव्ह स्टेट मध्ये असतात सायटोप्लाझम मध्ये, ते इन्सर्ट कुठं होता? ल्युमिनल साईटला. आणि ते काय होता? ऍक्टिव्ह होता. आणि ऍक्टिव्ह झाल्यामुळं वॉटर काय होतं? रिअब्सॉर्ब होतं. म्हणजेच हे कलेक्टिंग डक मध्ये एडीएच हार्मोन मुळे वॉटर कसं रिअब्सॉर्ब होतं हे तुम्ही लक्षात घेतलेलं आहे. ओके, वॉटर ल्युमेन मधून रिअब्सॉर्ब होऊन रिनल इपिथेलियल सेल मध्ये येईल. रिनल इपिथेलियल सेल मधून कशात जाईल? इंटरस्टिशियम मध्ये. इंटरस्टिशियम मधून ब्लड वेसल मध्ये जाईल. लक्षात आलं? आणि त्यासाठी कोणता हार्मोन महत्वाचा आहे? एडीएच. आणि त्याची ऍक्शन कशावर महत्वाची आहे? V2 रिसेप्टरवर. जर आपण V2 रिसेप्टर अँटागोनिस्ट यूज केले तर काय होईल? वॉटर रिअब्सॉर्प्शन होईल का? नाही, वॉटर इलिमिनेट होईल. आणि सिलेक्ट. ओके, तर V2 रिसेप्टर अँटागोनिस्ट पण वॉटर लॉस करतात. ओके, लक्षात आलं? ओके, तर ओव्हरऑल म्हणजे त्याला आता व्हॅसोप्रेसिन अँटागोनिस्ट म्हणतो. V2 अँटागोनिस्ट किंवा व्हॅसोप्रेसिन अँटागोनिस्ट जरी म्हटलं, कारण व्हॅसोप्रेसिन रिसेप्टरला ब्लॉक करतं, मग व्हॅसोप्रेसिन अँटागोनिस्ट. तर कलेक्टिंग डग वर कोणत्या डायुरेटिक ऍक्ट होतो? व्हॅसोप्रेसिन अँटागोनिस्ट. ऍक्च्युली त्रिपाठीमध्ये तो मेन्शन नाही केलेला आहे. तर कॅपॉन जे आहे ते ड्रग आहे. तर त्याच्यात भरपूर सारे आहे.
आपण नंतर पाहूया. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तो महत्वाचा नाहीये तुमच्यासाठी. तर आपण खूप डिटेलमध्ये प्रत्येक साईटचं ऍक्शन फंक्शन बघितलेलं आहे आणि त्यावर कोणता डायुरेटिक ऍक्ट होतो ते पाहिलेलं आहे. बर, पीसीटी मध्ये कोणते डायुरेटिक ऍक्ट होतो आपण बघितलेले आहे. कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर पाहिलेला आहे. एक्झाम्पल काय आहे त्याचं. ऍसिटाझोलामाइड. बर, Na+H+ अँटीपोट इनहिबिट करणारा ड्रग आहे का अवेलेबल मार्केटमध्ये सध्या. नाही. तो जर नाही. अवेलेबल झाला तर सगळ्यात जास्त स्ट्रॉंग डायुरेटिक राहील तो, कारण इथून वॉटर किती रिअब्सॉर्ब होतं अराउंड 65%. 65. ओके. प्रॉक्सिमल स्टेट टेबल कशासाठी लागतं, कोणतं आहे तिथं ट्रान्सपोर्टर तुम्ही सांगा. anion ऑर्गॅनिक Cation अनायन and cat- ट्रान्सपोर्ट आणि कॅट. ओके, बर, Transport. ठीक आहे. ऑस्मोटिक डायुरेटिक ची मेन साइट ऑफ ऍक्शन काय आहे Loop of Henle. आणि सेकंडरी ऍक्शन, सेकंड ऍक्शन कुठं आहे त्याची पीसीटी. PCT. ओके ओके. लूप ऑफ हेनलेवर कोणते अजून डायुरेटिक ऍक्ट होतात, जे हाय सिलिंग डायुरेटिक म्हणतो आपण त्याला. लूप ऑफ हेनलेवर लूप डायरेटिक. ओके, कोणतं को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतात. सोडियम पोटॅशियम 2Cl-. ओके, लूप ऑफ हेनले वर लूप डायुरेटिक ऍक्ट होतात. ओके तोंडावर हात ठेव, शुद्ध मराठी बोलले ना मी. ओके. अर्ली डीसीटी वर कोणते डायुरेटिक ऍक्ट होतात. Thiazide diuretics. थायरॉइड. कोणतं को ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतात. Na+Cl-. Na+Cl-. ओके, लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल वर कोणते ग्रुप ऍक्ट होतात. लेट डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्डोस्टेरॉन इंड्यूस रिअब्सॉर्प्शन होतं ना तिथं, तर तिथं कोणते ग्रुप. पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक. त्याचे कोणते एक्झाम्पल आहे. पायरोनोलॅक्टोन आणि इप्रिनोन. ते अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट झाले. आणि दुसरा कोणता ग्रुप आहे, रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटर. त्यामध्ये कोणता आहे, अमिलोराइड. अमिलोराइड Triamterene. आणि ट्रायमटेरिन. ओके, अमिलोराइड ट्रायमटेरिन, व्हेरी गुड. आणि लास्ट कलेक्टिंग डक्ट मध्ये एडीएच इंड्यूस वॉटर रिअब्सॉर्प्शन होतं थ्रू व्हॅसोप्रेसिन रिसेप्टर. ते कसं होतं ते पाहिलं. मग डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू कोणत्या ग्रुप तिथं ऍक्ट होतो, व्हॅसोप्रेसिन अँटागोनिस्ट. Antagonist. अँटिगोनिस्ट. ओके ओके. तर आपण फिजिओलॉजी पार्ट डिस्कस केला, त्याबरोबर कोणते को ट्रान्सपोर्ट कोणत्या पार्टवर इफेक्टिव्ह आहेत, महत्वाचे आहेत, आणि ते इनहिबिट झालं तर कोणते डायुरेटिक त्या साईटला ऍक्ट होतील. तर साईट ऑफ ऍक्शन डायुरेटिक ती तुमची टिप ऑफ टंग पाहिजे. कोणतं को ट्रान्सपोर्ट इनहिबिट होतो किंवा त्याची मेकॅनिझम काय ते टिप ऑफ टंग पाहिजे. तर त्यामुळे तुमचं ओव्हरऑल मेकॅनिझम आजच्या लेक्चरमुळे लक्षात ठेवायला मदत होईल. आजचं जे लेक्चर होतं थोडं डिटेलमध्ये होतं, जेणेकरून क्लिअर होईल कन्सेप्ट. ओके, आता उद्यापासून तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानुसार त्याचं मेकॅनिझम लक्षात येईल आणि मग ऍडव्हर्स इफेक्ट युजेस आपण पाहणार आहोत. तर उद्या आपण लूप डायुरेटिक पाहूया. उद्या किती वाजता घ्यायचं, उद्या चालेल 9:30 वाजता संध्याकाळी. उद्या रविवार येतो. चालेल सर. उद्या चालेल चालेल. सर 9:30. ओके 9:30 ला घ्याल सर उद्या. ओके. ऍक्च्युअली काय आहे की काही जणांची ओपीडी 10